सीताकांत समाज जय राम महारुद्र हनुमान की जय मोतीराम महाराज की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुवे नमः, श्री रामचंद्राय नमः। निर्धारिता निष्ठंग हो शिवा पुरा भिकारी रंत दीन पुर्या होरिते को बडी पाशी भीक मागची। दहावताराची कथा सुरुवात आहे। मला जमत नाही बरं, सामन्यानं समजून घेतला होतं जमन मला मी अंगठे बहादर माणूस आहे, जमतंय तसं सांगतो। दहावताराची कथेला सुरुवात झालेली आहे। समधी आता खोपेकर महाराजांनी सांगितलेले संसार परमार्थ महाराजांनी सांगितला, मला जमतंय तसं मी रामायण सांगतो। असणार उपचार रूप म्हणजे बारकं रूप धरलं, वामन अवतार धरला आणि बळीराजापाशी भीक मागण्यासाठी गेला। बळीराजा चतुर भारी, बळीराजा आपल्यासारखा नव्हता, संसार अर्धा परमार्थ अर्धा। बळीराजा असणारा 99 यज्ञ केला होता, इंद्रपद हस्तगत करण्याची ताकद झाली, पण वामनाकडे असणारा इंद्र शरण गेला, माझं पद चाले, पद चालवलंय कुणी पाय धरते बोला। बळीराजा चतुर भारी तेने ओळखोरी निर्धारी दरोरी गौरपाळ करी अद्याप बळी तिष्ठत। बळीराजा चतुर भारी असणारा बळीराजानं बामन म्हणून सोडलं नाही। पाताळात बळी जीव दिला पायात, पाताळामध्ये घातल्या पायाला धरलं आणि आता कुठं पळालायच मला, धरल्यावर पळून देऊ नये माणसानं, धरल्यावर वशिक्यानं सोडू नये आणि वशिक्यानं परमार्थ करू मुळात करू नये परमार्थ वशिक्याचा नसूच नाही, परमार्थ भावाचा राहावा, परमार्थ निष्ठेचा राहावा, परमार्थ मनातला राहावा, परमार्थ जनातला नसा वा। मला शहाणं म्हणावं म्हणून परमार्थ करू नये। बळीराजानं पायाला धरलं आणि अद्याप परिद्वार पार केलेला आहे म्हणून आपण ते बघितलं नाही बोला। ते दोन्ही रक्ता लवड सोडे मागणं सांडिती मागाडे मागा फुले मायेचे मडे निधन वाडे गाडीशी तिथून असणारा माग गाडीत निघाले भक्तजन मागे लागले। आपल्या माईचं मड काढलं परशुराम अवतारामध्ये, माय मारून असणारा माय म्हणून असणारा मोठा नाही लाभ कोरलेला आहे। आता लोकाला काय झालं म्हणून लोक बघायले, काय झालं पुन्हा माय मारली, मीच मारली, मला कस काय मारली, बापानं सांगितली म्हणून कवडो उडविलं, माय म्हणून असणारा इपर करून रडू लागलाय। पुन्हा लोक काय म्हणतात, आताची पहारोकडे किती मिळविले माकडे सागरी तारोरिया लंका कैवाडे घेतली। आज जाऊ द्या मला मागिने केले ते अवघेच गंगेत गेलं, सप्ताहाला माळ घातली, सप्ता गेला, माळ काढली, शक्ती आली रामायण सांगा उठले, काही बिन माळ घालून रामायण सांगते, असे कॉलर जोर जीवन लावून बकळ बघता। बरी कसं आहे, ज्याचं त्याला परमार्थात कसं वागायला ती बघणार आहे, म्हणून असणारा आताच बघा म्हणला एवढा तुमच्या मध्ये छळवाद आहे। आता किती माकडं गोळा केले, वानर केले, लंका कैवाड्या घेतली, सागरावर शितू बांधला, एवढे वानर इथपर्यंत आले आणि काय म्हणून पळून आला बोला। करोनिया महाराण मारविला लक्ष्मण शरणागत विभीषण तोही सांडून एवढं असणारं काय केलं, अरे बाबा असणारं एवढं महान रण केलं, युद्ध एवढं केलं, त्या युद्धामध्ये असणारा लक्ष्मण निचष्टित अवस्थेत, वानर लहानसा तिथं सोडले आणि पळून इथपर्यंत आला। हे कुठं कथाच्या मोप आपल्या रामावर येत आहे, पण नंदीग्रामाच्या ठिकाणी राम ऋषी भरताला राम समजून मारुत्रा बोलले, तू रामनी मारुती लग्नी नाचले मज प्रती
सुख चाल शीघ्रगती उर्मिलापती उठवावया मी राम तू राम मी मारुती लपणे न चले माझ्या प्रती अधिकाराचा भक्त पाहिजे अधिकाराच्याच भक्तानं देवाला शिव्या बी द्याव्या बोलावं बी आपण देवाला काय बोलावं सांगा बरं. काहीच बोलू नये आपण देवाच्या गुंदूस काढू नये संतांचे बी काढू नये जमतंय तसं आपण करावं दुसऱ्याचं म्हणणे मारुत्र्या म्हणतात माझ्यापाशी जमणार नाही उठ चल शीघ्र घेवोनी मोहाची बुंती घेवोनी आती कोण मनोनी मल प्रती उसोनी चिती आला देवाने मोहाची गुंती घेऊन असणार काही जमत नाही आणि मला विचारलंयस कोण कुणाला कोण आहेस कुठून आलास काय कारण आहे माणसं रामायण सोडून देऊन संसार घरचा सांगते रामायणातले कथा सांगत बसलो एका वयवर 2-2 तास बोलणारे माणसं आहे पण जमणं झालं की संसाराकडे जायचं जमलं की रामायणाकडे यायचं असं नाही जमन तसं रामायण सांगायचं बोला एक उरलाचे रावण छाशी मारिता लगे न येता पुच्छी बांधून नेहिनो सत्य जाण श्रीरामा रामा एक रावण उरलेला आहे एक रावण मारण्यासाठी लय वेळ लागणार नाही लय टाइम लागणार नाही लय वेळ युद्ध करणं लागणार नाही रामा तुझे आण वाहून सांगतो जर तू येत नाहीस पर्वत बांधून शिपूट उरलंय माझं त्या शेपटामध्ये बांधून घेऊन जाईल म्हणता उठवीन लक्ष्मणा निर्दाळीन रावण अभिषेकीन विभीषण तरी दूत जाण रामा अरे असणारा लक्ष्मण उठवीन रावणाचं निधन करीन विभीषण लंकेचा राज्यधर करीन आणि राम राज्याची गुढी अयोध्येला घेऊन येईन तरीच दूत रामाचा तरच रामाचं नाव सांगन काही येतात इथून म्हणते आम्ही आम्हाला पुरवणार नाही रे बाबा तुम्ही आलाव तिथूनच खरं आहे आलावच एका घरून माणसाने येताना एका राजानं काय सांगितलं एवढ्या कोवीला टाइम घेऊन सांगतो ती मी 2 मिनिटाचा एका राजानं सांगितलं की बाबा प्रजेला समजा सांगितलं प्रधानाला सांगितलं जाताना माझ्या उरावर हात पडाखाली बांधू नका ती म्हणले का येताना मोकळ्या हाताने आलं जाताना हात हलवीत मोकळं जायचंय प्रत्येकालाच मोकळं जायचंय परी गाडी खाल्ल्या कुत्र्यासारखं हाताळत माणसं आमच्या शिवी नाही आम्ही केलं म्हणून हाय काहीच नाही बाबा बैल चढ काढाले तू खाली लागून बोला सोडवीन सीता सुंदरी सूर सोडवीन गजरी सुरवरांचे जय जयकारी अयोध्या नगरी प्रवेश गर्जना करून मारुत्र्या बोलले सर्व असणार नगरवासी राजा रावण मारल्यानंतर विभीषणाचा राज्याभिषेक केल्यानंतर गजरे आनंद कसा आनंद लुटीत अयोध्येला येऊ राम राज्याची गुढी लावण्यासाठी अयोध्येला येऊ कसं येऊ राजा रामचंद्र भगवान की जय अशा गर्जनेस्तव अयोध्येला येऊ टाळी वाजवावी गुढी उभा राहावी वाट ही चालावी पंढरीची परमार्थ ज्ञान ते बाजारापर्यंत लय लहानपणापासून मी रामायण ऐकले बोला इतके केल्या विन सर्वथा तुझडोनी दिवीन दुनाता वाई चुकू नको आता उठ तत्वता जाऊ दे एवढं केल्याशिवाय तुला महाग पुढे सरकू येणार नाही एवढं काम केल्याशिवाय तुला कुंकड जाऊ देणार नाही यंत चुकवायचं नाही एकदा मला सांगा कुणाला मरण येणारच आहे मरण चुकतंय का चुकतच नाही काही केल्यावर मरण चुकत नाही एक आहे रामकथेत कीर्तनात हरिभक्तीत काळ परत जाईल एवढ्याच वेळामध्ये काळ परत जाईल दुसऱ्या ठिकाणी काळ परत जात नाही तशा प्रकारे व्यक्त चुकवायचं नाही मी तुला रामा घेऊन जाईन असे मारुत्र्या म्हणतात धूर लक्षेण आयशे नव्हे जेने स्वामित्वा पावे आयशन धरावे रागवे वेगी निगावे युदासी सूर्याचं लक्षण असं नाही धूर म्हणजे असणारी मेन माणसानं जर पुढे समजेच वाट लावून महाग बसायचं जमत नाही त्याच्यासाठी धुऱ्याचं लक्षण रामा हे नाही हे धूर म्हणजे
लक्षण चुकविण्यासाठी हे जमणार नाही, मी तुला यावंच लागेल, ती दर्ग नित्य मारून खेळायचा आहे. तू युद्ध धर्म सांडिशी दुषेण लागे सूर्यवंशाची आणि सकळांचे मानशी अध्यादेशी निज माता. सूर्याचं लक्षण ही नाही, सगळ्याला मानलं. सूर्यवंशाला कलंक लागेल, सूर्यवंशाला दोष लागेल, हे रामा तुला सांगू मारुत्र्य म्हणतात. पूर्वी शिष्टाईचे झुंजोने दिशी गोळांमुळे एकाचे पाप बळे दिने सकळे गेली मारू. ज्या वेळेला लंकेत प्रवेश केला, दुर्गाला अग्नी वानराने लावला, सर्व लंकेचे लोक मोरले, त्यावेळेला कृपारामा तुला आली, कृपाळू झालास, का शिष्टाचार मारला, का अंगणाला पाठविलं आणि सकळ लोक का मरू दिले नाही, ते दयाळुत्व कुठं गेले मारुत्र्य म्हणतात. सराजी भाऊ पाटील मालगाव. वाचक सगळं पाठ आहे मग आगामी आकर्षण आपले ड्रायव्हरचे राहत आहे. आगामी आकर्षण पुंडलिका श्री ज्ञानदेव श्री रामचंद्र भगवान की जय. स्वतःवर बोलल्यावर म्हणून सांगितलं, सीता तुझ्या अशोकवनामध्ये राम अडकले पत्नी आहे, म्हणून तर राम जागृत होईल, उठत आणि मग संग लवकर असं हा मंत्राचं रामा तुझ्या अनुभवून सांगतो, आम्ही सर्व आसार आहोत, भूमीला बहार आहोत. तुला सोडल्यानंतर मला सांगा, नारळाच्या मधला भाग काढल्यानंतर स्वप्नात काय काहीच नाही. तशा प्रकारे आपण स्वप्नासारख्या हृदयाने असता रामू सर्व सुखाचा आरंभ रंगाशिवामेश्वर. म्हणून आपल्या हृदयात राम आहे तोपर्यंत सार आहे, राम गेल्यानंतर आसार आहे. म्हणतात मोहन धरून किती निर्माण बघला, इतकंच माझा प्राण सांगेल म्हणतात. तुझ्या पायाशी लोटाने जन्नाशी बहुत झालो मला तुझ्या पायाची लोटाने युद्धाला न येता तर मी जाणार नाही. आले
राम रामच आहे, एक अंश होणार नाही. कसल्याच प्रकारचा मनामध्ये असणारा शंका ठाण मान गुण लक्षण काशेला पितांबर. रामाला वल्कल्य होते. भरताला काय होतं? भरताला काय होतं? भरताला काय सवय होतं का? वल्कल्यच होते. हो, एवढा असा हनुमंतराय विचार करतात तेवढ्यामध्ये भारत सावध झाले. हो, रामाचा निष्काम भक्तच रामावर रात्र तुझ्या पशी आहे. मी महाबंधू आहे, भक्ताचं भरत म्हणतो. मी कसल्याच प्रकारचं भजन केलंय, रामनामाचं चिंतन केलं नाही. हो, रामाचं नाव आठवलं, रामाचं ध्यानात आलं. राम कोण, कुठं काय, मी भजन नवी एक आहे. हो, रामाविषयी हनुमंता तुझ्यामध्ये प्रेम आहे. सकल इंद्रियामध्ये राम कोणलेला आहे आणि माणसाच्या पूर्ण प्रमार्थ कोणला तरच प्रमार्थ वाघपुटी आहे. गोष्टी हो, राजऋषी भरत म्हणतात हनुमंता 14 वर्षाच्या पाठी असणारा तुझ्या वाघपुटीमध्ये मुखामधून रामाच्या गोष्टी ऐकल्या. हो, राजऋषी भरत म्हणतात रामाची कथा सांगताना, रामाचं प्रेम सांगताना उदासताना असावी. अर्धा शिव इकडे शक्ती तर अर्धा घराकडे नसावा. एकच कोणचं बी असावं. अरे दिवशी हीच वाट बघत होतो, चिंता हीच होती मला. रामाच्या गोष्टी, रामाची कथा कोण सांगत असा भरत बोललेलं दोन वाचे आणि वाल्मिक तुर्बे पुन्हा पुन्हा. चला इकडे अर्ध्या वाचायला तो दुसरं सांगण्याची संपून द्यावं. धन्यवाद महाराज. सगळ्या भाऊभावांना धन्यवाद. श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय. रुद्र हनुमान की जय. मोतीराम महाराज की जय. माधव मामा महाराज की जय. किंवा सांगणारे असतील त्यांना पहिलं प्राधान्य दिलं जाईल. त्यांनी नावं द्यायला लाजू नका. चला हरी हरी कुंडलिक अवतार विठ्ठल देव तुकाराम. राजा रामचंद्र भगवान की जय. कपिवर्य महारुद्र हनुमान की जय. पार्वती पदे शिव हर 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 महादेव की जय. तिकडे स्वामी शोभेला इकडे माझा प्राण जायला वैसकटी नशील ईश्वरी बोल तुझं लावेल. सर्वप्रथम ग्रामदैवत हनुमंतरायांच्या चरणावर नतमस्तक पुढे करतेला सुरुवात त्या ठिकाणी म्हणू लागलेले काय होईल म्हणले हनुमंता. इकडं तू त्या ठिकाणी रामकथानं सांगताय, तू जर गेलास तिथं प्रभू रामचंद्र रागावल्याशिवाय राहणार नाही म्हणू लागलेले. मध्ये येऊन तुला माझं द्यावे समाधान ऐकून या कपिनंदन लोटांगण घालीत. मग त्यावेळेस त्या ठिकाणी भरतरायाने सांगितलं हनुमंता तुझं मन दृढ कर आणि मला रामकथा सांग म्हणून लागलेले. हे ऐकलं आणि त्यावेळेस हनुमंताने सांगितलं या ठिकाणी रामकथा सांगत बसलो आणि फार मोठा अनर्थ होणार आहे असं त्या ठिकाणी म्हणायचं. ब्रह्मशक्ती महादानवरी पडता रवी किरण स्वामित्राचा जाईल प्राण म्हणून त्वरेने जात असे. त्या ठिकाणी ही
शक्ती ही ब्रह्मदेवाची शक्ती आहे आणि ती त्या ठिकाणी लागलेली आहे. सूर्याची किरण पडल्यावर लक्ष्मणाचा प्राण जाईल म्हणून आलेले. आजही प्रीती स्वामित्राची श्रीरामाचे पावलीची तरी गहू नको मदसी औषधीची देऊ दे. हे स्वामी भरता, तुमचं जर त्या ठिकाणी लक्ष्मणावर जर प्रेम असेल तिथं गुण ठेवू नका म्हणून राहिलेले. तुझं माझे लोटांगण शीघ्र द्यावे विलंबी होईल महाविघ्न प्राण लक्ष्मण सोडिल. हे पहा, तुम्हाला ज्या पायावर त्या ठिकाणी लोटांगण घालतो ह्या ठिकाणी मला वेळ लावू नका, ताबडतोब जाण्यासाठी आज्ञा द्या म्हणून. ऐकता कवीची माता भरत येता बाजूला करील घात तयाचा. हे ऐकलं आणि भरत म्हणून लागले. अशा प्रकारे रामकथा चालू असताना तो उगवतोच कसा त्याचा त्या ठिकाणी समोर नाही नाट करेल. वाहतो श्रीरामाच्या अनवरतांना सांगताचा पुन्हा काळ बाजा जाईल प्राण दक्षिण लागता. हे पहा, मला प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन सांगतो, रामकथा नाही सांगितली इथंच माझा प्राण जाईल म्हणून लागले. हे हनुमंता इथं जर त्या ठिकाणी काय करू लागले, एकाला त्या ठिकाणी डावू लागले आणि दुसऱ्याला त्या ठिकाणी सुख प्राप्त करून देणार आहे, त्याच्यामुळे प्रभू रामचंद्राला सुख होणार नाही म्हणून लागले. माझा प्राण जाईल येत शत्रुघ्न तत्काळ करील घात तिघी माझा त्वरित प्राण घात करतील. हे कपिनाथा, त्या ठिकाणी माझा प्राण जाईल म्हणले. हे ऐकल्याचं शत्रुघ्न त्या ठिकाणी ठेवणार नाही जीव आणि तिने माता त्या ठिकाणी आपला प्राण देतील म्हणून लागलेले. काय कोणी युद्ध कदा कांत होईल का समजा साधेंत वृत्तांतना सांगता करशील गाता सर्व एवढं त्या ठिकाणी आकांत होणार आहे आणि म्हणून त्याचा त्या ठिकाणी विचार कर म्हणून लागलेले. मग या दिनाच्या माझे सांगायचं उत्तर मारो माता सहोदर येथे सत्वर मी आलो. हे कपिराया, इथला जो व्रतांत त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला सांग म्हणून लागलेले. काय कोणी आभरत वचन हनुमान अत्यंत विस्मय आपण याशील देता समाधान गमन आपण हे भरतरायाचं बोलणं ऐकलं आणि हनुमंतराया नवल वाटलं आणि आता रामकथा सांगितल्याशिवाय जमणार नाही असं त्या ठिकाणी उलंघिता वरदाची राम शोभेल मानसी जगी होईल अभ्यासी सजनासी उलंघिता. त्यावेळी हनुमंतराय विचार करू लागलेले, स्वामींचे भाऊ आहेत म्हणून नाही, हे भक्त आहेत आणि त्याची उल्लंघन केल्याच्या नंतर काय होईल, माझं सर्व त्या ठिकाणी स्त्री जगतामध्ये अपयशाला पात्र होईल म्हणून. औषधी म्हणलं ते होती व्यंकट सोबे रघुपती हे चुकवावी अपकीर्ती भरत चित्ती सुखावो. हनुमंतराय म्हणून हे पर्वत घेऊन जाऊ लागलेलं आहे. आता भरताचं त्या ठिकाणी उल्लंघन केलं, या औषधी निस्तेज होतील आणि लक्ष्मण उठणार नाही आणि ही अपकीर्ती माझ्या माथ्यावर बसल म्हणून लागलेले. उदय येता गवती त्याची मारीन आणि तिथे रवी माझी जाणे शक्ती बालपणी ख्याती. हनुमंतराय आपल्या बळाचा विचार करू लागले. लहानपणी त्या ठिकाणी सूर्याला गिळायला गेलो मले. चला आता तरी झारोटन कशी राम बदली अवंत रवी बाबुडे कोण बसे कौदया देख या वया. आता तर ठट्टाने झालेला आहे आणि मुखामध्ये राम नाम स्मरण आहे आणि तो सूर्य त्या ठिकाणी उगवतो कसा असं त्या ठिकाणी आय हे विचारोनी मानसी छळ पुषे भरताशी उदया येतार विषयानार्थाशी कारण असा स्वबळाचा विचार केला महाराज. आता पुढे त्या ठिकाणी कथा सांग म्हणून लागलेलं आहे, याचं बळ किती पाहावं असं त्या ठिकाणी म्हणायचं. आय कोणी कपीचे उत्तर बोलले भरताचे अंतराई बोलो आदरिले करदराई कपी उत्तर ऐकत. आता इथं रामकथा सांगत बसलो त्या ठिकाणी सूर्य उगवल म्हणले. हे ऐकलं आणि भरताचा अंतकरण त्या ठिकाणी पोळलेला आहे. राम कार्याची उदया पाव्यो रवीशी समूळ छेदिन मेच्याशी बारांगरेशी क्षणात हे कपिराय या ठिकाणी हा रामकथा सांगत बसल्यावर सूर्य उगवल्याच्या नंतर त्याचं समूळ त्या ठिकाणी छेदन करू म्हणून तुझं उशीर होईल तरी सर्पवाद बाणांगरी बैसो राम क्षण माझारी पावली. हे कपिराय या ठिकाणी रामकथा सांगत बसला, उशीर लागला इथं बाण त्या ठिकाणी सोडून त्याच्यावर बस म्हणून जनार्दना शर्मा शरण हनुमान देईन समाधान आधी गोळ निर्भर सावधान परिसावे. महाराज जनार्दन स्वामीला शरण जाऊन सांगतात ही कथा अतिशय अमृतासारखी गोड कथा आहे म्हणून लागलेले. चलुडे का जनार्दना करिता आणि गुणानुकथन शब्दाशी उपरती होऊन निदर्पिलीत झाला. अशा प्रकारे सद्गुरु
प्रभूच्या कृपेमुळे त्या ठिकाणी रामकथा सांगत असताना मी शब्दातीत नाही राममय त्या ठिकाणी झालो म्हणून आहे. जय पुंडलिक अवतारी विठ्ठल जय तुकाराम पंढरीनाथ भगवान की वाचक योगीराज आरंडी मोठ्या शक्तीपीठाचे आणि सांगण्यासाठी अनुरोध जाधव. चला अनुरोध जाधव ऐक का चला आरती होई नाही की सांगा मला राम माहिती. आम्हाला ती अनुरोध जाधव माहिती. बसा बसा महाराज. हा बस बस जरा ऐका पुन्हा तुम्हाला दोघांनी चान्स द्यायचा. नाही, आता बसायला मसाले बिलू खाऊ. नाही महाराज अहो, तुम्ही किम जाऊन आला आमच्या सोयरीचे जाऊन आला. कुंडली गोरधार विठ्ठल श्री रामदेव तुकाराम रामचंद्र भगवान की जय. गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. तुझा उशीर होईल जरी तरी सपर्वत नागरी पैसोड्या राम श्री क्षणा झाली पाविना. तर असताना राजा भरताला मारुतीरायाने आपलं अडचण सांगितली की बाबा सूर्य उगवल्यानंतर लक्ष्मण त्या प्रकट सूर्याचं किरण पडल्यानंतर म्हणून जाईल ते काय घोटाळा करायला उशीर होईल मला. त्यावेळेस त्या ठिकाणी राजा भरत म्हणू लागला, अरे तुला उशीर होत असेल तर मी माझ्या बाणावर बसीन आणि क्षणामध्ये त्या ठिकाणी तुला पाठवून देईन. एका जनार्दना चरणान मान देईल समाधान ताते गोड निरूपण सावधान परिसावे. नाथ महाराज सद्गुरू जनार्दन स्वामी या शरण जाऊन श्रुती मंडळीला म्हणू लागले की असणारं मारुतीरायाला जे प्रश्न राजा भरताने केलेला आहे ते पूर्ण असणारा जे काही पुढे चित्रकूटाहून परत राजा भरत आल्यानंतर झालेलं प्रकरण आणि मारुतीराया असणारा राजा भरताला सांगणार आहे. चतुरेका जनार्दन करिता निज गुणानुकथन शब्दाशी उपरती होऊन निज रूप लीन तुझाला. माग असणारा जनार्दन माऊली माझी चतुर आहे आणि नाथ महाराज असणारा त्या सद्गुरूच्या कृपेने एकदम त्या ठिकाणी असणाऱ्या कथेमध्ये एक रूप झाले. त्यांच्यात कसल्याच पणांचा असणारा वेगळेपणा उरलेला नाही. सोय निज रूपी लीन झाला तरी न नाही उगला निज कथा गावया वैला रावण तेला साक्षी तुझे. आणि मग श्रीरामचंद्र प्रभूच्या कथेमध्ये असणारा तिथं असणारा मी लीन झालो. परंतु त्या ठिकाणी असणारा सद्गुरू माऊली मला काही असणारा त्या ठिकाणी स्थिर बसावं असं मला वाटलं, परंतु माझी माऊली मला काही राहू दे ना. अरे रामचंद्र प्रभूची कथा सांग की तुला कशाला इथं मी तुझ्यात सर्व काही घुसून काम केलंय. म्हणून त्या ठिकाणी मला पुन्हा पुन्हा माझी जनार्दन माऊली आणि मला त्या ठिकाणी प्रवृत्त करू लागलेली आहे. कदाचित तू कवणी जाय म्हणून आड उभा आहे सरसाची लागला आहे परतान व्याण मात्र. माझी गुरु माऊली मला असताना अशा प्रकारची माझ्या पाठीशी लागली. मी असणारा तिथं काही बोलू नाही गेल्यानंतर असताना मला पुन्हा डोचायचं आणि सांगायचं, अरे रामकथा सांग ना, का थांबलंस, तुला माझी कृपा आहे, सांगण्याकरता कुठली अडचण होणार नाही. अशी माऊली मला पुन्हा पुन्हा आणि कथेबद्दल असणारा प्रवृत्त करू लागलेली आहे. तरी भरवसा नाही पोटी म्हणून श्रीरामाशी मज गाठी घालून ठेला वचट्याती संकटी सांडीरा. मग मी असताना म्हणलं काही नाही, तुमची आज्ञा झाल्या, काय तुमच्या कृपेने जी जमल ती सांगतो बाबा. म्हणून त्या ठिकाणी असताना अशा प्रकारची मी म्हणलो. परंतु असताना माझ्या गुरु माऊलीला तिथं माझा भरोसा ह्या गोष्टीचाही नाही गेला. माझ्या आणि रामाची भेट प्रत्यक्षात घालून गेलं आणि घालून घेऊन मला असताना म्हणू लागले, बघ तुझ्याजवळ राम प्रत्यक्ष आले, आता तरी त्यांची कथा सांगायला प्रवृत्त हो. अशा प्रकारचं मला पुन्हा जागृत करू लागले. लागला से जेत जेत काही नचले मत शोधुनी आंबोती चित्त क्षीणव्रत केले. माग असणारा तिथं असणारा काय माझी मानबुद्धी चित्त अहंकार असणारा जाईल. तिथं माझी गुरु माऊली येऊ लागली. ही कुठेतरी तिकडच काय मनोरंजन करीत बसल किंवा कुठलं बुद्धीचा निश्चय तिकडं दुसरा करीत बसल किंवा असणारा अनेक प्रकारचा अहंकाराचा ह्याचा कुठलं तर निर्माण होऊन बसल आणि यायला घोटाळा लागेल. आणि चित्त चिंतन हे काय असणार जे काय ह्याला मी सांगितलेलं आहे रामकथेचं आणि ह्याच्यावर त्या ठिकाणी अवदान होईल
म्हणून मला पुन्हा पुन्हा सावधान माझं मन बुद्धी चित्त अहंकार माझा गुरुवरी करून मला देऊ लागला आणि श्रीरामचंद्र प्रभूची कथा सांग म्हणून मला पुन्हा पुन्हा प्रवर्त करत आहे. बाह्य माझा करुणे गोळा एकाएकी पालटून ठेला उपाय सर्वता तुला पडल्या पडल्या गावी. माग पिता असताना गुरु मावली एवढी माझ्यावर कृपा दृष्टीत असताना त्या ठिकाणी असणारा कृपेने दरवळलेली आणि दरवळून असताना माझं बाह्य अवस्था सुद्धा रामरूप मला सगळं जगत दिसू लागलेलं आहे आणि अंतकरणात रामरूप माझी अवस्था करून टाकली. एवढं दुनिया असताना माझं सगळं वास्तव रामरूप केल्यानंतर कुठे मी बाहेर जाणार आहे असं माझ्या गुरुमाऊलीनं माझी ही अवस्था आणून सोडलेली आहे. जने मी मौनी राय म्हणून वाचे शिस्वय होय निज कीर्ती स्वय गाय काय करू मी आता. मग तुला असताना एवढं जर मी असताना त्या ठिकाणी असताना सगळं बाह्य आणि अंतकरण दृष्टीतून रामरूप झाल्यानंतर असताना माझ्या गुरुमाऊलीला वाटलं की अरे रामरूप होऊन बोलायचंच नाही, नुसतं त्या ठिकाणी असताना एकदम ध्यानस्थ राहील तदाकार रामरूप ब्रह्मरूप होईल. म्हणून त्या ठिकाणी असताना पुन्हा बोलण्याची सुद्धा प्रवृत्ती माझ्या वाचेच्याच ठिकाणी माझी गुरुमाऊली येऊ लागली आणि बोलायला पुन्हा पुन्हा बोलकी अवस्था माझी ठेवू लागलेली आहे. काही न चले सर्वथा चोखारी लोची तत्वता शरणालो साधू संता विचाराता मज सांगा. मग असं माझं काही चलन गेलं चौकून माझी गुरुमाऊली कुणीही दिशेतून माझ्याकडे असताना मला काही कुठल्या प्रकारचं असताना मला मोठ बाळगील ब्रह्मरूप होईल किंवा प्रवृत्त असणारच ते सांगायला निवृत्तच होईल असं वाटून मला पुन्हा पुन्हा माझी माऊली मला त्या सांगण्याकरता प्रवृत्त करू लागली. त्यावेळेस त्या ठिकाणी असताना माझं काहीच चढणं गेलं. मग मी असताना चोकारलो अरे बापरे मला सुद्धा पुन्हा तळकी सखोला मेने बोले बोल भक्ता केवळ श्रीरामा. म्हणून असताना चित्तनाथ महाराज म्हणू लागलेला आहे मला कसल्या प्रकारचं बोलायचं काय प्रयोजन करावं काय नेमकं ह्याच्यामध्ये सुटंक उत्तर द्यावं काहीच कळत नव्हतं. आणि मग त्या ठिकाणी असताना त्याच्यामध्ये प्रेम दाखवावं का असणारा उगा आदरभावानं सांगावं काही भाव नसलेल्या आवडतीनं अशा प्रकारचं काहीच कळत नव्हतं. भावयुक्त बोललं प्रेमयुक्त बोललं तरी तुम्हाला रसाळ बोललं तर ऐकायला प्रेम येतं आणि मग त्या ठिकाणी असणाऱ्या गप्पा गोष्टी मारल्या तर तिथं आपल्याला उतळ वाटतं. तशा प्रकारचाही प्रश्न माझ्याकडे नव्हता. मला हे काहीच कळत नव्हतं तुम्ही रस्व दीर्घ परंतु माझी गुरुमाऊली माझ्यावर कृपा करून मला सगळं काम करण्यास योग्य उत्तर देता येईल अशा प्रकारची माझी सगळी अवस्था करून सोडू लागली. नेने पदबंध उत्पत्ती रिगणाई संस्कृती लेखणी देवण्यात राम निज कीर्ती आणि प्रत्यक्ष रामाची माझी गाठ घालून दिली आणि तिथं नगर होय म्हणायला असताना त्यांच्याकडून मी आला असतो. गुरुचं नातं आणि शिष्याचं पित्यापुत्राचं सारखं असतं. एखाद्या गुरुला काही बोलता चकली द्यायला अशा प्रकारचं वाटल म्हणून प्रत्यक्ष रामचंद्र प्रभूची भेट घालून दिली. मग त्या श्री रामचंद्र प्रभू पशी मी गेलो. गेल्यानंतर रामाने मला तेच प्रवृत्त केलं की लेख आता. मग त्यावेळेस त्या ठिकाणी लेख खरं आहे पण मला पहिले त्या 4 कटकडीची असणारी एक होईल. पहिलं पदबंध काय घालावं दुसरं उत्तरार्ध काय यावं काहीच कळत नव्हतं. अशा प्रकारचा इतका अनाडी परंतु असताना दोघांची कृपा गुरु आणि प्रत्यक्ष रामाची मग मला काय अडचणी अशा प्रकारची अवस्था माझी करून सोडली. लागे जे स्वामीनाथा मज बोल नाही सर्वथा वरदास्त माझे माता ठेवण्याता क्षमा की जय. म्हणून असणारा नाथमहाराज आपल्या सगळ्या असणारा श्रोते मंडळीला असणारा क्षमा मागू लागले. याच्याकरता तुम्ही असणारा कुठलंच माझ्यावर बोल ठेवू नका कारण माझे जे बोल निघणार आहेत माझे जे विचार निघणार आहेत गुरुमाऊलीचे आणि प्रत्यक्ष रामाचे आहेत. मग तिथं असताना चुकलं काय हुकलं काय मला काही कोडं नाही आणि तुम्ही कदाचित त्या ठिकाणी असणार कशाला बसले सांगायला त्याला लिहायला येत नाही काही करायला येत नाही सांगायला येत नाही असं बोलू नका बरं. ही सगळं असणार माझे गुरुमाऊलीचं आणि प्रभूचं आहे. प्रत्यक्षात माझं इथं काही नाही अशा प्रकारचं असणार कोण नाथ महाराज म्हणजे गावोबाग आणि गुरु लागेलाय. कृपाळू साधू जन उपास त्याले गुण स्वय बोलते झाले वचन अमृताहुनी सुखकारी. एवढी नम्रता आणि एवढी शीलता आणि एवढी असणार अटलता आणि तिथं असणार एवढं
पायाची धूळ असणाऱ्या साधूच्या अंगावर बसावी, साधूची बसावी इतकी नम्रता, एवढा जर लिहिणारा साधक असेल आणि असा जर बोलत असेल तर श्रुती मंडळी यांना काय उत्तर देतील? अहो, श्रुती आणि त्यांनी उत्तर दिलं, एकानं नाही सगळे हात वर केले, अरे 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 काही बोलू नका, तुमचं जी बोलणं आलेलं आहे तुमचं नाही, तुमच्या सद्गुरु माऊलीची कृपा आहे, रामाची कृपा आहे, आणि त्याप्रमाणे तुम्ही सगळं काय लिहालात, आम्हाला सांगालात, तुमच्या मनाचं काही नाही बाबा, तुम्हाला आम्ही दोष देणार नाही, तुम्ही जे कथा करालात अगदी चांगले आहे, त्याच्याबद्दल कुठली शंका नाही. अशा प्रकारचं श्रुती आणि अभय आणि नाथ महाराज असणारा या गावोबांना दिलेला आहे. हो का बाकी तोशी करुणा कास्या हो तोशी दिना, वक्ता एक जनार्दन देते तू कोण परिहारा. अरे असताना तू अशी करुणा का भाकू लागलेला आहे? मी चुकलो, मला काही कळत नाही, मी इतका असताना अनाडी आहे, मला वही असताना पदबंध रस्ता येत नाही, आणि पुढे आम्हाला लक्षात आलं श्री रामचंद्र प्रभू प्रत्यक्षात आहे आणि ते सगळं काही करणार आहेत, तुला कशाला आम्ही नाव ठेवावं? अशा प्रकारचं असणारं श्रुती आणि त्या ठिकाणी असणारा गावोबाला अभय दिलेला आहे. मग त्याला काही भीती वाटेल का काय लिहायला? नाही ना, कारण त्याला लक्षात आलं की आमच्या श्रोत्यांना कळलंय की ह्याच्या मनाचं काही नाही, इथं असणारं सद्गुरु माऊली आणि रामप्रभूच ह्याला सगळं काही करायला होतात. अशा प्रकारचं आणि तिथं त्या ठिकाणी त्याच्या लक्षात येऊन तो काम करायला अगदी धड झालेला आहे. तुझे नेमके कथा आवडली श्री रघुनाथा, वाचे वचनाने वक्ता स्वयंतत्वता होऊन गेला. आणि मग श्रोते त्या ठिकाणी असताना ते नाथ महाराजाला म्हणू लागलेले आहेत, बाबा तुझ्याकडून असताना फक्त असताना तुझ्या तुमून कथा निघावी आणि हे सर्व माझ्या कानाला यावी, श्रुत्याच्या कानाला जावी, अशा प्रकारची असणारा रामाची जनार्दन माऊलीची इच्छा झालेली आहे, म्हणून तुला बोलायला हवं. एरवी आणि तुझ्या बोलण्याचा काय संबंध आहे? आणि तू बोलायला, तू कुठं बोलायला, तुला बोलवीत आहे जनार्दन हरी रामचंद्र प्रभू आहे, म्हणून तू कुठल्याच कसल्याच प्रकारच्या अडचणीत पडायचं नाही, असं श्रुत्यानी आणि तिथं त्या ठिकाणी अभय दिलेला आहे. कवरुणी मस केशी आवडे स्वामीची मानसी, दोन्ही वाजवे जैसी तैसी संबंध मस केशी असेना. आणि असताना पूर्वी मशक भाज्या होता आणि मशक भाज्या आणि भाज्यामध्ये असणारा हवा भरायची आणि हवा भरल्यानंतर कोणचा राग कोणचा उपराग काढायचा आहे काढणाऱ्याच्या मनावर आहे. त्या मशक भाज्यात फक्त हवा सोडायचं काम तशा प्रकारचं असताना जसं त्या काढणाऱ्याच्या मनावर आहे, तशा प्रकारचं इथं बोलता बोलविता बोलविणारा आणि तुला वेगळाच आहे आणि तू कशाला कोड्यात पडालाय, अशा प्रकारचं असणारा तिथं दृष्टांत नाता नाही आणि तिथं दिलेला आहे. आयसे निज कृपा साधू वचन विननी विलायका जनार्दन, उल्हास पाहुणे सगुण लोकांमध्ये विनविता. बघ अशा बोलणं नाथ महाराजांकडे ज्यावेळेस प्रार्थना सर्व श्रुती मंडळीला असताना केली नाथानी की आता मी काय बोलता येत नाही, मला चालता येत नाही, मला काही कळत नाही, रामाची कथा कुठं कसली आखूड लांब काहीच करता येत नाही, परंतु श्रुत्याने असतं नाथांना एक अभय दिलं आणि अभय देऊन या कथेचा करता कविता करणारा वेगळा आहे, आम्ही जाणलंय, तू नुसता बोलणार आहे शंख त्या मशक भाज्याप्रमाणे ते आम्हाला लक्षात आलंय. म्हणून तिथं त्या ठिकाणी असताना श्रुत्याने सांगितल्यानंतर नाथ महाराजाला आनंद वाटला आणि करायला पुन्हा ते एकदम धड झालेले आहे. पुढील कथा अनुसंधान भरत राम कथा श्रवण करून कपीचे पूजन मनस्ताना नाथ महाराजाचा सांगायला त्यांनी सुरुवात केली. आपल्याला मध्ये त्यांचा परिहार सांगितला आणि सांगितल्यानंतर कथा मागल्या टप्प्यात काय जाऊ लागली होती. मारुतराय आणि भरतराजामध्ये काय बोलणं झालं तर राजा भरताने मारुतरायाला विनंती केली की बाबा मला रामचंद्र प्रभूची कथा बरेच दिवस झाला ऐकायला मिळालेली नाही, बरं झाला रामाकडून तू आलेला मला दिसतोस, मोठा बोलका चतुर शहाणा दिसतोस आणि तू असणारा रामाची माहिती मला सांगणं फार मोठं गरजेचं आहे. त्यावेळेस त्या ठिकाणी मारुतरायाने अडचण दाखवली की बाबा मला सूर्य उगवल्यानंतर तू लक्ष्मण त्या वेळेवर पडल्यानंतर मरून जाईल, परंतु तीही अडचण राजा भरताने असताना पानावर पाठवतो म्हणून असताना त्या ठिकाणी शुद्ध बुद्ध करून टाकलेली होती. म्हणून त्या ठिकाणी मारुतराय कथा सांगायला तयार झालेले आहेत आणि ते अनुसंधान आणि रामचंद्र प्रभूची कथा मारुतराय आता राजा भरताला पुढच्या अध्यायामध्ये सांगणार आहेत आणि आपल्याला सगळ्याला ऐकायला मिळणार आहे. श्री बाबा रामायण काणी काका ठिका मधुर दर्शनाम सप्तचत्वारी ज्ञानदेव तुकाराम. बालाजी महाराज साठे महाराज गाडी जरा काय कोणा मनमाड सोडू द्या.
चला पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव राजा रामचंद्र भगवान की जय. देखो नी भरत प्रेमासी नमन करो निवेदेसी सांगावया राम कथेसी प्रेम कपीस अनिवार. पहिली लोटांगण रामभक्त हनुमंताला, दुसरी माझ्या भाग्यवंत स्मृती मंडळाच्या चरणाला पावन पवित्र कथा. आज रविवार आहे, मी एकच वेळी सांगणार आहे. आज रविवार आहे, रामाचा वार आहे, रामवाडी आहे आणि स्वातंत्र्याचा 26 जानेवारीचा झेंडा देशाचा आहे. असा महान पवित्र दिवस आज आहे. आणि राम वनवासाला निघाले त्यावेळेस भारताची रामाची भेट झाली. हे दोघांचा संवाद आता चाललेला जे आहे ते नंदीग्राम आहे. रामायण सर्वाला पाठ आहे. रामायण वाचायला सोपं आहे, सांगायला सोपं आहे, ऐकायला पण सोपं आहे, पण आचरणाला अवघड आहे. म्हणून अवघड मोठी आहे. 10 वया सुंदर असणाऱ्या जलद मध्ये वाचायच्या, जास्ती बोलायचं नाही आणि जास्ती वेळ लावायचं नाही. चला. अम्मा निश्चय म्हणे सोय रामालोणे जगी राम रूप देखणे भरतो लंघन केवी घडे. भारताची आज्ञा हनुमंतानं सांगितलं की आतापर्यंत मला वृत्तांत सांग, पण संताचं वाक्य उल्लंघन करायचं नाही. हे कुठं आहे? मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या रामायणात आहे. बोले तैसा चालेन त्याची वंदावी पावले, तुझी शब्दाची उल्लंघन करणार नाही. कथा सांगून समाधान करील. चला. बंधू धाकटा रामाचा तो अम्मा रामसाचा केवी विलंबू याची वाचा लावीन कठेचा अन्वय. रामाचा भाऊ धाकटा असणारा भरत आहे. भरत आणि राम आम्हाला तेवढेच आहेत. ज्याच्या दृष्टीला विश्व रामरूप अवस्था आहे परमार्थातली आणि दोन्ही भक्त तशाच प्रकारचे आहेत. म्हणून कथा सांगण्याकरता आणि मनोगत समाधान करण्याकरता चाललेला आहे. भरत ऐक समाधान चित्रपटी रघुनंदन देखुळी तुम्हाशी समाधान उडारे गमन मांडले. असं दंडकारण्यामध्ये रामाचं गमन झालं. राम सीता लक्ष्मण दंडकारण्याला पवित्र करण्याकरता, धर्माचं पालन करण्याकरता, दुष्टाचा संहार करण्याकरता प्रभू रामचंद्राचं आगमन झालेलं आहे. घेऊन अगस्तीची भेटी सांगून या गुह्य गोष्टी शरभक्त ऋषी जगजेठी उठाउठी उद्धरिला. अगस्ती ऋषीची भेट घेतली, अगस्तीच्या आश्रमाला पावन केलं, शरभंगाच्या पुढे त्याचा उद्धार केला. अशा प्रकारचा अवतार तुम्हा धरावया, कारण अशा प्रकारचं रामप्रभूचं चरित्र भरताला सांगू लागले. सीता उचलून निघे तेव्हा राणे करोडी बाण लावा महाबाहो मारला. विराट नावाचा राक्षस आला. रामायणामध्ये ज्यानं अधर्म केला त्याचा उद्धार झाला. कलियुगामध्ये अशा प्रकारचा असणारा त्याचा उद्धार करून राम पुढे निघाले. जटायूची संख्या पडले एवढी पंचवटीचे राहिले आश्रम म्हणाले राखण ठेवले जटायूची. पंचवटीला आश्रम केलं. त्या आश्रमामध्ये सीता राम, सीता लक्ष्मण आणि त्यांच्या संरक्षणाकरता जटायू असणारा त्या ठिकाणी आलेला आहे. सौमित्रे मारले 100 शूर्पणखा माता होय त्याशी लक्ष्मणाशी छळ आले. म्हणून असणारा त्या ठिकाणी त्या दिवशी असणारा जटायू अंतरावर गेला आणि त्या ठिकाणी रावणानं ऋषी गोसायाचा वेश धरला, तुम्हाला माहित आहे. आणि त्या ठिकाणी ज्याने त्यांना 100चा वध केला त्याच्यामुळे असणारं खर दूषण तिरिशरा आले आणि रामाचा छळ करायला असणारी शूर्पणखा आली. सौमित्रे केले निंदाना सवे फेरिले नाटकाना खर दूषणा गेली शरण राम लक्ष्मण मारावया. त्या लक्ष्मणानं शूर्पणखेची विटंबना केली. कथा मोठी आहे. लग्न कर म्हणू लागली. ते म्हणला लग्नाची असून मी इथं आलोय वनवासात. कान नाक तिचं कापले, तिची विटंबना झाली, ती रावणाकडे गेली. अशी असणारी ही कथा. आणि त्या ठिकाणी
झाल्याला इतिहास आणि भरताला हनुमंत सांगू लागले. पुढे येणारे सुंदर लोक आहेत. चला. 14 सहस्र रक्षोगणा त्रिशरा आणि धरदूषण श्रीराम लक्ष्मणे आपण दारुण रण करू आले. खर दूषण तिरिशरा 14,000 गंधर्व घेऊन राम लक्ष्मणावर आक्रमण केलं. अरे दृष्टी वाकडी केली तर ब्रह्मांडाच्या उतरंडी पाडायची ताकद देवाची आहे. कुणाच्याही नादी लागाव, महाराजाच्या लागू नये, देवाच्या लागू नये. देव तुकाराम. ऐकून या ते माता कळवळी मतानाथ चितारणाची उतर चरणार्थ करू आला. रावणाच्या मनात एकच होतं रात्रंदिवस कधी मी सीतेचा हनन करेन. अशा प्रकारची कथा पुढे सुंदर आहे. की आपल्या एरियामध्ये माधव मामा किती आहे आणि जनरल महाराज किती आहे. माधव मामाचे वंशज म्हणून त्यांना लई नाही. आणि दुसरे आहे ते माधव मामाचे पुजारी. त्याच्यानंतर यांचं झालं की उत्तम एकनाथ पिसाळ. दोन्ही माधव मामाची सेवा झाली म्हणजे यांना बसवून आपण खेळत राहू पाहतो. मृग वेचे दिगला मारिताची देखताची तावलाची त्वचा मागे कांदोळीची श्रीरामाची मारू गेला. आता मारुती सांगू लागलेले आहेत बाबा, मृग वेश कुणाला मारीचाला मृग वेश दिल्याच्या नंतर आता समोर चमकू लागलं सांगितलं. ह्याला बघा बरं म्हणून कुणाला ह्याला बघा, हे हरणाला मारा आणि मला त्याचे कातड्याची चोळी करायची असं म्हणून सीता उल्हासून सांगू लागली. जा बरं पाठी. मायेचा मृग निघे बाहेर राम काढून या नेला दुरी जटायूच स्वरू गेला वनांतर. मायेचा मृग निघे बाहेरी. का मायेय मृग होता. मृग काय खरा होता का? खरा नव्हता मृग. बाहेर निघाला टोनो 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 उड्या मात्र रामानं असंच करून पाठीमागे गेले. पण गौशाला नाही ना. राम काढून नेला दुरी दूर नेला ना कुठपर्यंत सांगा. लक्षण केला लक्ष्मण ऐकोण्या माया मृगा वचन त्याचे करुण्या लक्ष्मण देवता होता म्हणजे तुम्ही काही इथं थांबला का? थांबला. माझ्या रामाचा आवाज आहे. लक्ष्मणा धाव, हे सीते धाव. हे कुणा आवाज केला? त्या माय मृगानं. आणि ते आवाज ऐकला कुणा? सीतेनं. त्या शब्दावरून लक्ष्मणाला पाठवून त्याशी मारी. अरे रावणाला त्या ठिकाणी मग सीतेला घेऊन गेला. जटायू आडवाला. जटायूला देखील मार. काय काय केलं सांग. हा रामाला धावरी तो जटायू होता प्राणउक्त करवना करून याचे उदाहरण पुढे रामाला धावून आले. झोपडीवर पुन्हा पुढे गेले. पुढे जटायू पडलेला होता. का? जटायू पडलेला होता. एवढं भाग्य थोर आहे. तो गिधाड होता, पक्षी गिधाड. पण रामप्रभूच्या मांडीवर मेला लक्षात नव्हतं. आणि एक दुसरे सांगतो. रामायण सांगत असताना रामायणात दुसरं प्रमाण लावायचं नाही. राग आला तरी चालेल. रामायणाचा कथा रोग सरळ जोड द्यायचा, अजिबात मध्ये लावायचं नाही. हात केले, त्याचे दोन्ही हात काढून टाक. त्याला बी मारलं रामप्रभूनं. पुढे काय केलं सांगा. पंपातरी महावीर आम्ही भेटलो वानरा स्वामी निमिनाला रामचंद्र पांजर पंपातील सरोवरावर आम्ही भेटलो वानर. श्रीराम भेटले, आमची भेट झाली असे मारुती सांगू लागले. कुणाला? नंदीग्रामामध्ये भरत झाला. ऐका पुढात. वारी दुग्रबा बैर बारी दार जयरोनिया गडकरी आम्हा दारुनिया बाहेरी राज्य करी किटकिंडे. आणि पांजर का होतो? सुग्रीवाचं वैर होतं. वैर आधीच्या बाहेर घातला होता. कोण? सुग्रीव. पण त्या पंपातील सरोवराला श्राप असल्यामुळे तिथं त्यांना गोष्टी मिळाली होती. कुठं? तिथं वाळी जाऊ शकत नव्हता. आणि तिथेच आमची भेट झाली. आम्हाला बाहेर घातलं होतं, हद्दीच्या बाहेर. हद्द पार कशाला म्हणतात? मी बोलत नाही पुढे. का मीच सांगितलं मीच कशाला बोल. अशा प्रकारे आम्ही 5 जण मिळालो. कोण कोण आहे सांगा. शरण आलो रामाची रामेचा पुढाली आम्हाची मारुनिया वाळीची सुग्रीवाची थापिले. शरण गेलो.
आम्ही अनाथ आहे, आम्हाला बाहेर घातलेला आहे. रामे गुढाविल्या त्या रामाने सांगितलं. रामपूर्वने आलो ना म्हणले मी आता काय चिंता आहे? काही चिंता नाही. कसली चिंता नाही? का चिंता नाही? अरे मग राज्यधर करायचं ठरलं. काय केलं? उत्तम एकनाथ पिसाळ हल्ली हल्ली माधव मामाच्या वंशज आहे. दोघांनी आता 10 वया 20 झाल्या. 21 साल चालू 21 साल चालू आणि 30ला कोल्हापूर द्यायचं. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. श्री सरस्वते नमः. सीता शुद्धी आणि नीती मग निघाले कपी सैन्य चालवी टपाई दोबाई आम्ही सगळे एकत्रित झालो. वाळीला मारलं आम्ही सगळे मिळून. आम्हाला सीताशुद्धीला पाठविला. अंगदाला संगती देऊन मी संगती होतो. कोण? अंगद प्रमुख होता मुखिया. कोण होता? अंगद प्रमुख होता मुखिया. सीताशुद्धी आणली ती. सीताशुद्धी कुणा आणले? मारुतीनं पण आणली ती. आणि मग निघाले लवलाई. दोन्ही बाजू दोही बाई रघुराज निघाले कुठं सांगा? विभीषण शिकवी रामाची न मानी तो त्याच्या वचनाची लाटा आणि तल्या त्याची तो हो शिकला हो शरणा. असं नको करू. काय म्हणतोस तू? अरे रामाला सीता दे, पाया पड, हात जोड आणि हात जोडून विनंती कर. चुकलो मी एवढे वेळ. लाता आणल्या लाता कुणाला? विभीषणाला. राम ऐकलं नाही. त्या काय म्हणला तुलाच लय आवड आहे का तिकडा? अशा प्रकारे विभीषण दौडून दिला. पुढे काय केलं सांगा? वानर सैन्या परिमित हाती पर्वत झेलित सागरी गालिती त्वरित हेळाची वानर सैन्य अपरिमित. अपरिमित संख्या किती आहे? अपरिमित. एवढे हेळच. अरे आणले पर्वत बडा 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 बडा. एकच लावायला होता. कशाला? राज एकच होता तिथं, दुसरे नव्हते. आणि सागरी पर्व हेळाची. हेळाची म्हणजे बघत बघत सेतू बांधला. पोहोचले कुठं? बोला. हा करोलिया लंका. हा करोलिया लंका लग वानर अनेक वस्तू अनेक लंका लाग लटकूनच बसले जाऊन. काय केलं? लटकून बसले जाऊन भिंतीला. आणि प्रवेश झाले दुर्गा दुर्गा. सर्व वस्तू अनेक अनेक जाईल. केवढा कलह केला. पुढे काय केलं सांगा? राक्षस सैन्य बहुसाल मरत कृपा भगवंता एकाची अपराधता लोका समजता. काय विचार आहे वर्णनाकडे? विचार आहे कसला? हो म्हणलं की हा आहे का विचार? कसलाच विचार नसतो बापा. अरे अपरिमित लोक मरू लागले बिना कारण. सीता कुणा आणली? रावणा. मरू लागले कोण? रामपूर म्हणलं हे वेगळंच झाले. काय वेगळं झालं? अरे गुन्हेगार दुसरे थांबा. थांबिले. पुढे काय केलं सांग? श्रीराम दिन दयाळ श्रीराम स्वये स्नेहाया श्रीराम कृपा कल्लोळ प्रणत पाळ श्रीराम. रामप्रभू दिनाचे दयाळ आहेत. रामप्रभू कृपावंत आहे. कृपावंत आहेत. आणि प्रणत पाळ. कोण प्रणत पाळ करते? एवढ्या जगाचं प्रणत पाळ कोण करायला? दयाली नको म्हणले. असं नका करू म्हणले. काय करायचं? तुमच्या म्हणणं काय करायचं? नाही म्हणले. थांबा. थांबून काय करायचं सांगा? रामजीवींचा राम कृपाळू कळवळा लोका सकळा कळवळाला कळवळा. जीवीचा
आणि लोका सकळा देखून सगळे त्या ठिकाणी हळहळ करू लागले, हळहळ करू लागले. मला सांगितलं नका रे बाबा, म्हणला तुम्ही थांबा. म्हणजे उपाय काय करता, काय उपाय काढला बोला. जगाची उत्पत्ती रामे जगाची स्थिती गती, रामे जगाची विश्रांती सच्चिन मूर्ती. राम प्रभूने ह्या जगाची उत्पत्ती केलेली आहे, स्थिती गती सच्चिन्न मूर्ती श्रीराम. काय प्रणतपाळ करणारा आणि सर्वावर नजर ठेवणारा एकच आहे, दुसरा कोणी नाही. कृपा आली त्या देवाला. म्हणले असं का नाही हो, म्हणले मारू नका. नाही नाही म्हणले थांबील. सगळे वानर ओढून घेते माग. सांगितले आदेश आहे. रामायणामध्ये शिकायचं काय आहे, मर्यादा आहे, मर्यादा. मग सांगितलं महाराजांनी त्या मर्यादा आहे. रामायणामध्ये मर्यादा उल्लंघन नाही. एवढे वानर हा म्हणल्याबरोबर गप खाली बसले. निरपरा देवी मारू मनोनी मांडिला शिष्टाचारो पाठविला हाती चतुरू बोलका. म्हणून म्हणले थांबा, शिस्ताई करू म्हणले. म्हणले हुडकायचा पण काढला अंग धुवून का हाती. इथं काय लागते, हाती चतुर बोलका. वाचाळी इकडे तिकडे फाटे फोडणारा नाही लागत महाराज. का वाचेला किती फाटे फोडायचे नाहीत फाटे. हाती चतुर बोलक असा नेऊन काढला. देवी वाळीचा मुलगा होता. कोण अंगद काढला, सेनापती आहे सगळ्या सेनेचा. कसा निघाला सांगा. शिकविला बहुतरी लंकापती मग मांडली युद्ध. खूप शिकवलं, खूप शिकवलं, खूप शिकवलं. का म्हणलं ऐकत नाही. वापस आला. मग मांडली युद्ध घ्या. युद्धाचीच तयारी. काय काय केला. युद्ध झाले घोरांदर मंत्री प्रस्तादी मोदर इंद्रजिताची महावीर कुमारे घोरंदर युद्ध झालं. घोरंदर किती पुत्र गेले, मंत्री गेले, प्रधान गेले, इंद्रजिता सारखा मुलगा देखील गेला. राहिलं कोणाच काय राहिलं शिल्लक. काही शिल्लक राहिले. मग काय केलं. उभा चिला विंडो बाण आधी नाक कान कापून चिरकमळ सांगितलं बरे महाभाऊ कुंभकर्ण महाभाऊ. एवढ्या सैन्याला नाव, एवढ्या सैन्यात हे नाव आलं नाही. लक्षात राहू. महाभाऊ. एक बार हात काढला, एक बार हे हात काढला, एक बार पाय काढला, पुन्हा मुंक काढलं. उभा चिरीला इंदोनी बार उभा चिरला, उभा चिरला. पुन्हा नाक कान काप. आधी नाक कान कापलं होतं पुन्हा सुग्रीवाला माहिती आहे ना. मग अशा प्रकारे विट्टंबून मारला, विट्टंबून. म्हणून हे सांगू लागले मारुती भरता असं झालंय कुठं लंकेमध्ये. हा बंधू पुत्राचे दुःख बारी दारी मुठी शंका करी रावणा दुर्दशा थोरी चुराचुरी. एक गेला तर बोंबलायला जागा पुढत नाही, लोळायला जागा पुढत नाही. एवढं सैन्य गेले का दुःख होणार नाही. बंधू पुत्राचे दुःख बारी. 10 मुखानं शंकरला, 10 मुखानं दुर्दशा बारी आली. होता कोण. अरे सुरासुरी. तो आज दिनवाणी रडू लागला, बोंबलू लागला, रागात आला. केलं काय. बळीहार गुन्हात माझे काही न चले मत दात खात आरुबळून गेला. माझं काही चलत नाही, मला माझा काही चलत नाही. का चलत नाही. आतुर बळीहार गुन्हा. आतुर बळीहार. काय केलं. अशा प्रकारे या मारुतीनं सांगितलेली नंदीग्रामामधली कथा आहे. दुसरेच आहे माझे. मी नाव आम्ही दिलेलं होतं. तुमचं गणेश चव्हाण आहे. हा गुरु महाराज यांचा नंबर आहे. तुम्ही 5 मिनिट बस. बिंदास बिंदास. हा सर किती झाले.
तीस का पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री गणेशाय नमः श्री रामचंद्राय नमः दुःखे आरंभणला बहुता तुला बळी रघुनाथ माझे काही नचले मत दात खाता करकरा कथा होती सनातन तीर्था वगैरे नंदन द्वापर युग रामकृष्ण आणि कलियुग श्रीराम नगरीमध्ये असणार आहे कथा प्रभू रामचंद्र चाललेले आहे. सर्व भाविक भक्त धर्म कर्मे बांधवांना कळविण्या दोघीने आनंद होतो की आनंद घन चिदानंद परमात्म्याच्या कृपेने इंद्रजित महावीर सौमित्रे दाना निवडीला या ठिकाणी आज सर्वच मारले रावण असणारा आवीस हातानं ते बघू लागला आणि असणारा कुंभकर्ण मारला इंग्रजी मारला. आता मी काय करावं राम अजून बळे आहे. सैन्य सेनाने गेले तिने एकले म्या काय करावे रणी नागरे रघुनाथ नातू बंधू सर्वच मारले सैन्य गेले सर्व गेले. आता असणारा आहे ते मी रामा पुढे टिकत नाही असा असणारा रावण आहे ते म्हणून लागला. दात कर करा खा तंडोळे घर करा भंडित रागे दोन्ही हात चुरीत शक्ती अद्भुत उचलली मग असणारा दात खाऊ लागला आणि असणारा ते रागानं थरथर कापू लागला आणि अशा रागाच्या भरत ब्रह्मशक्ती असणारे उत्तर शरणांगत मारू आपण त्या कारणे सांडतील हे प्राण लक्षणीय विभीषण शक्ती जाणा विचार केला म्हणले याचा शरणागत आधीच विभीषण तो असणारा मारला तर यांना मारायची गरज नाही आपोआप त्याच्या माग मरते. वेगी लक्ष्मण धारिला पाठीशी शरणांगत घातला शतदा शक्ती ठेवून ठेला गडा दादूला घातला असे असणारे कथा झाली. मंत्री खिळ्यातील होती परत कानय मागुती ऐसे विचारोनी चित्ती आली काकुळती सौमित्र मग शक्ती असणारे आहे ते लक्ष्मणाला शरण आले सांगू लागली आपली अवस्था की राजा रावणानं मंत्रणा खेळून असणारा मला सोडलेला आहे आणि मला परत जाता येत नाही परत गेलं तर दंड करील अशी अवस्था सांगू लागली. माझ खिळी अभिमंत्रून शिरा माझी अंगवना मागे सरता रावणा दंड संपूर्ण मद करील मला असणारा मंत्राने खेळलेला आहे आणि खेळून असणारा सोडलेला आहे आणि माझी अवस्था सीन झालेली आहे आणि मी जर परत गेले तर राजा रावण मला पूर्ण दंड करेल. म्हणून तुझा नियम शरण तू शरणांगत शरण नुपेक्षावे मला तुला कन्या पूर्ण मी तुझी मग मी असणारी शरण आले शक्ती काकुती नाही ते बोलू लागली आज शरणागताला शरण्य असणारा कोण एक लक्ष्मणच आहे. कन्या हो मी शरण झाली केली अत्यंत कृपाली सौमित्र शरणागत माऊली अंगीकारिणी ब्रह्मचर्य नातं आपली अवस्था असणारे आहे ते लक्ष्मण सांगू लागले. त्यावेळेस लक्ष्मणला दया आली. कन्या झाली जनकातिशी अंगीकारित सौमित्र अत्यंत कृपा भरित थारा देत निगर असणारा लेखीचं नाव तर लावलंय या
ठिकाणी असणारा नाथ महाराजांनी सुद्धा दर्शन दिलेलं आहे की म्हणले एखाद्या लेख मातेची फजिती होल्यानंतर तिचा पिता वडील असणारा आपल्या जवळ घेतो आणि तिला हा असणारा आधार घेऊन सांभाळतो त्याप्रमाणे लक्ष्मणाने शक्तीला असणारा आहे ते जागा दिला. जरी उपे सूर्यासी तरी जगी होईल उपासी ब्रह्मावर शक्तीसी ब्राह्मणांनासी निज पूजा. लक्ष्मणाने पूर्ण विचार केला म्हणले हिची उपक्षाला केली तर अब्जे होईल त्या सुटा असणारा आहे ते आम्हाला ब्राह्मण तर पूजच आहे मग त्याला उपेक्षणा करू नये म्हणून असणार त्या शक्तीला येणाऱ्या जागा दिली. द्विजा वचन उपेक्षिता पूर्ण पाजे वैसेल माता वरिले तरी शरणागता तरी अनर्था मधारी. ब्राह्मणाचं वचन असणारा आहे ते उल्लंघन करायचं नाही बाबा. अभ्य होत असतो आणि शरणागत माझ्या हायगाने जर नेला ते असणारा अपाय होतो असा लक्ष्मणाने विचार केला. जीवे जाता शरणागता प्राण सानिल रघुनाथ सुग्रीवादी कपी समस्त प्राणी स्थित सांडतिला. मग असणारा आहे ते हायगाने शरणागत गेला तर या ठिकाणी असणारा आहे ते रामबी राहणार नाही आणि त्यांच्या मागारणार सैन्य राहणार नाही असा मोठा अनर्थ होईल. मग मारी जिरता यवरता भूमीसी भार होय चुकवा वया सगळे अपाय जीवे पाहे मिनटला. मग असणारा लक्ष्मणाने विचार केला आणि म्हणले मी एकटा मेलो तर या जगामध्ये रामाचं कार्य असणार होणारच आहे काही बंद पडणार नाही त्यामुळं विचार करून असणारा येणाऱ्या शक्तीला हृदय श्री ज्ञानदेव तुकाराम वाचक रामचंद्र भगवान की जय. आणि सांगण्यासाठी संजय वस्तू पुन्हा वेळांची पकडे बोला बसा गणेश महाराज गडबड पुन्हा हरकत नाही हा त्याच काय नाही ही प्रमाणे जरी असलं तरी आपलं भाग घेणार गोवर्धन हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय. श्री गणेशाय नमः. संरक्षिता शरणागत सुख मानरा समर्थ हरी हरी कावेर श्री रघुनाथ सूर समर्थ सुखी होती स्वामी आत्मा विश्वाचा भगवंताची सोयीसाच्या केवी उलंगो याची वाचा लाभीने कथेचा अन्वय. खरोखरच जो सारासार किंवा असणारे दिव्य औषधी या ठिकाणी असणारा या ठिकाणी जो कन्या होणी अनन्य भावेनं शरण आलेली आहे. खरोखरच कन्या सासरमध्ये राहो किंवा माहेरमध्ये राहो सासरमध्ये माहेरमध्ये आल्याच्या नंतर पालन पोषण करता गर्भिती असणारी जगन्माता पिता असणारी या ठिकाणी आहे. कळत नकळत अचानक जरी या ठिकाणी आली तरी माता विचारित नाही की हे करणे तू कशी आलीस काय नाही आपली मुलगी म्हणून आदरपूर्वक तिचं पालन पोषण करते. राम वदील रावण ऋषिकील विभीषण सिद्धी पावेल पूर्णपणा वरद वचन रामाचे. ब्रह्मलिखित पत्र किंवा असणारे या ठिकाणी राम जन्मण्याच्या अगोदर रामायण अख्खं लिहून असणारे या ठिकाणी ग्रंथकर्त्यांनी लिहिलेलं आहे. खरोखरच राम मारिले रावणा अभिषेकील विभीषणा सिद्धी पावेल पूर्णपणा वरद वचन रामाचे. एकला माझ्या जीवासाठी उलासिती ब्रह्मांड हरी हरी राम विजयी सकळ सृष्टी मजसाठी होईल. शरणागताशी रक्षिता शक्ती भेदली समुद्रास होता समोरतीची परिसामी कथा अध्याय 7 बोलली. तसा सारासार विचार लक्ष्मणानं विचार केला. कन्या होऊन शरण आलेली आहे. शरणागताशी जर रक्षण केलं सूर्यवंशाचं कुळ किंवा बीज त्रिजगतीमध्ये होईल. ब्रह्मशक्ती केली ख्याती सौमित्र
हृदयस्थानी लक्ष्मणाला असणारे या ठिकाणी जागा असणारी या ठिकाणी स्थान दिलं. खरोखरच त्या अवस्थेमध्ये लक्ष्मण मूर्छागत अवस्थेमध्ये पडलेला आहे. शक्ती भेदिता लक्ष्मण सिंहनादी रावण. सिंहनादी रावण बाबा, त्यावरी चालिला रघुनंदन धनुष्यबाण सजोनिया संवाद म्हणत नाही शक्ती भेदकाची. राजा रावण लक्ष्मणाला शक्ती भेटलेली आहे. राजा रावणाला पाहिलं. राजा रावण मनामध्ये विचार बोलू लागलेला आहे की खरोखरच मी असणारा या ठिकाणी झालो कार्य परिपूर्ण साध्य करून गर्जना करू लागला. जोडूया निर्वाण दाता मानवा रावण अहो, हे साधिले विंदान पाटी. देऊन बळाला अवरोधक दिव्य शक्ती सोडलेली होती कुणासाठी? जो कायावरच्या मने करून अन्य भावना शरण गेलेला आहे. शरणागता शरण्य किंवा असणारा या ठिकाणी स्वबंधू हा असणारा या ठिकाणी रामाला शरण गेलेला आहे. जर कळीचा नारद जर आम्हाला शरण गेला नसता रामाचं काही देखील चाललं नसतं. स्वतःच्या भावाला मारण्यासाठी दिव्य शक्ती सोडली. शरणागताचं रक्षण करण्यासाठी लक्ष्मणाला पुढे असणारा या ठिकाणी खरोखरच पाठीमागे शरणागत घातला. स्वतः पुढे आला. शरणागताचं रक्षण केलं किंवा दिव्य शक्तीचं देखील रक्षण केलं. राजा रावण मोठमोठ्याने गर्जना करू लागला की हा बजरंग विजयी या ठिकाणी झालो. बळ्यावरी राम रामो सर्वता नगरी गावो साधानो विदृढ भावो रावण पाटी देवोनी पळाला. कारण राजा रावणाला मोरमा असणारा या ठिकाणी माहिती होतं की राम पट्ट्यावरील रामराव कधीच बाण वर्षावर या ठिकाणी करणार नाही. बाण येऊ लागला. पाहिलं भावनेवाल्याची शाबासकी. राजा रावण लंकेमध्ये पळू लागला. पळवूनिया रावण विजयी झाला रघुनंदन वा, 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 वा. गावो आला लक्ष्मण तवा मूर्छा पण देखिला. राजा रावण पळालेला आहे. श्रीराम प्रभू असणारे विजयी असणारे झाले. आले पाहिलं जे असणारे दिव्य शक्तीचं असणारं प्रस्थान या ठिकाणी झालेलं. लोक संग्रह करता किंवा ब्रह्मदेवाचं वरदान आहे. वरदानापुरती राखली एक दिव्य शक्ती नाहीशी असणारी ती. पूर्वावरी अमृताची केली निर्वैरीची विषय करीच झाले न करीत रघुपती ब्रह्मवचनापुरती. वचनापुरती रागिली. अहो, श्रीराम प्रभू आलेले आहेत. लक्ष्मणाची अवस्था असणारी पाहिली. काय बंधूची अवस्था असणारी झालेली आहे. त्यावर दिव्य शक्तीचं प्रस्थान खरोखरच ब्रह्म वरदानापुरती असणारी राखली. श्रीराम प्रभू स्वतः श्रीराम प्रभू सरासर विचार सुषेण बोलून करू लागले. रामनाथा अतिक्रम सर्वता न करी रघुतम. आदरला लौकिक धर्म बंधू उत्तम बुटवावया. तिचं वचन अपेक्षिता पूर्ण अपजय बैसेल माता वदिले जरी शरणागता अनर्था माझारी पडली. सरासर विचार भगवंताने या ठिकाणी केला. अन्याने या ठिकाणी असणारा स्वतः ऋषी किंवा असणारा वीरवर या ठिकाणी शरण आलेला नाही. अन्याने भावीला त्याला या ठिकाणी कार्य या ठिकाणी शरणागत त्याचं रक्षण असणारं या ठिकाणी करावं म्हणून दिव्य शक्तीचं कार्य या ठिकाणी केलं. लोक संग्रह करता कार्य आचरण श्रीराम प्रभू करू लागले. बोलावरी विजय वज्रराज. वसंता, झाला रघुराज. वेगी, वेगी उपाय सांग मद बंधुराज उठवावया. अहो, दुसऱ्यामध्ये राजा रावणाचा असणारा होता. मारुतीने स्वतः संध्याकाळच्या वेळी आणला. त्या ठिकाणी बोलू लागलेलं आहे. लक्ष्मण उच्चाटक अवस्थेमध्ये पडलेला आहे. दिव्य शक्तीचं प्रस्थान झालेलं आहे. यावर विलाज असणारा काय आहे सर्व माहिती असणारी सुशेषराजाला सांगू लागला. आताच्या आता जाणे त्यावर दिव्य औषधी सुरू होण्याच्या अगोदर जो निवडून येईल कार्य परिपूर्ण साध्य होईल. कुशलवाई गुरुती आनविल्या दिवे औषधी. वा, वा, वा. शक्ती भेदी हृदय संधी ते त्रिज्योती विरवावया. कार्य साध्य करण्यासाठी बजरंगबली मारुतीला असणारे गेलेले होते. स्वतःवर न घेता सुषेण वैद्यराजांनी दिव्य औषधी असणारी आणली. खरोखरच शक्तीविधी असणारे कार्य परिपूर्ण साध्य करण्यासाठी योग्य त्या स्थानी असणारा आलेला आहे. सूर्योदय होता पळवून
मारुत्र्या सांगू लागलेले नाहीत. सर्व सारासार विचार करून सुषेण वैद्यराजांना पाठवलं की मारुत्र्या ताबडतोब जाणे, ताबडतोब दिव्य औषधी घेऊन येणे म्हणून आलो. सर्व काही या ठिकाणी पाहिलं. आद्यस्तव संध्याकाळच्या वेळी दिव्य औषधी घेऊन जाऊ लागलो. मी आलो रे उतारा मोठी आपली भारत तेथे उपाय उशीर मग मग डोंगरा उपडीला सुषेण वैद्यराजाची आज्ञा, श्रीराम प्रभूची आज्ञा करून संध्याकाळच्या वेळी कथुरीबंद भ्रमण असणार आलो. इकडे तिकडे पाहिलं. दिव्य औषधी काही दिशेला झाली. श्रीराम प्रभूचं नामस्मरण केलं. अख्खा पूर्वत असणारा घेऊन निघालो. हरी हरी खरोखरच असणारं हे राजा सुग्रीवा या स्थानावरून असणारे या ठिकाणी जाऊ लागलेलो होतो. वेगानं जात असताना सन्मुख राम नामांकित बाण पाहिला. माझ्या रामाचं बाण होते अतिक्रमण याचं करू नये असा सारासार लोकांना करून घालवून नंदी राम स्थानी बाणाबरोबर आलो. हे खरोखरच कार्य आचरणे या ठिकाणी आलो. सर्व स्थान पाहिलं. जैसा राम तैसा राजा भरत. एक भिंडापासून दोघांची निर्मिती किंवा जन्म असणारा झालेला. दोघांमध्ये भिन्नता नाही. खरोखर संध्याकाळच्या वेळी दिव्य औषधीसाठी बाळा पाठवलं. माझा राम या स्थानी कसा आला काही नाही. जे बोलू नये ते वाक्य बोललो. रामा मला या ठिकाणी माफ करा. सर्वांना वाटेल याच स्थानी आपण या ठिकाणी कार्य आचरण करावं. तशा प्रकारे खरोखरच भगवंता तुझा असणाऱ्या नंदीग्राम स्थानी पाहिल्याच्या नंतर याच स्थानी श्रवण मनन निधासन कार्य आचरण करावं अशी अवस्था माझी निर्माण झाली. सरस्वती चित्त भ्रमित बृहस्पती सिद्धांत या ठिकाणी बोलणं बृहस्पती असणारे या ठिकाणी भेटवलेलं आहे. आमची अवस्था असणारी कशा प्रकारे निर्माण होईल. हरी हरी भगवंताच्या कृपेनं सृष्टीचं आचरण कार्य करता करिता तो आहे. त्याच्या कृपेनं काय परिणाम जो भक्तगण असणारे या ठिकाणी आहेत. या भक्तांचं कार्य आचरण श्रवण मनन निध्यासन कार्य करणारा असा जो अनन्य भक्त या भक्तापुढं अफाट ढिगं जरी आलं विघ्नाचं क्षण करता करिता स्वतः भगवंत आहे. आणि मुले साहेब वर्णिता श्रीरामाचे गुणा कपिटना
सांगितलं. लक्ष्मण कथेचा प्रसंग आहे 6व्या अध्यायाच्या मध्यंतरी आपण पाहिलं. कथा नंदीग्रामाच्या ठिकाणी राजा भरताच्या समाधानासाठी प्रभू रामचंद्राच्या वनवासाचं वर्णन हनुमानजींनी सांगितलं. राजा भरताचं संपूर्ण आहे, परंतु सांगणाराही तसाच रामभक्त होता, ऐकणाराही तसाच रामभक्त होता. सगळं ते राममय वातावरण पाहिलं आणि दोघंही असणारे एकच सजाती असणारे सदाचे जातीचे भक्त हे सगळं पाहिलं. सांगता सांगता हनुमंतालाही त्या ठिकाणी बेहोश होते. ये कोण्या कपीची अवस्था भरत ओसंडला चित्ता श्रीराम गुणा कीर्तीचे कदा विस्मित चित्ता होण्या. अशा प्रकारे समोर हनुमानजीचं असणारे बेहोश झालेले आहेत. हनुमानजी हे सगळं राजा भरत ऐकू लागलेले आहेत, तर पाहू लागलेले आहेत की अरे हे काय प्रकार आहे. आपली कथा सांगता सांगता आनंदानं उल्हासावर उदास न होता मी म्हणलेलं एवढं आनंदानं सांगितलं आणि हनुमंताचं अशा प्रकारची अवस्था का बरं व्हावी. भरत राजाला आश्चर्य वाटू लागलेलं आहे. भरत राजांची अंतःकरण चतुष्टी स्तब्ध झाली. संकल्प विकल्प सोडून दिला, चिंतन करण्याचं सोडून दिलं. हे अशा प्रकारे हनुमंताचं वानराचं अशा प्रकारचं का बरं व्हावं ही अवस्था, याचं आश्चर्य राजा भरताला वाटू लागलं. रोमांचित प्रेम सज्जित नेत्री आनंदा सुरुत्रवत भरत मूर्तीत अति गहिवर जर आला आणि अति रोमांच जर आला तर शरीर रोमांचित होतं, शब्दाला वाचेला शब्द फुटत नाहीये. अशी अवस्था त्या राजा भरताची झाली आणि भरतही असणार त्या ठिकाणी बेभान झालेला आहे. श्रावणी ऐकता श्रीरामचंद्र भरता नागरी योगमुद्रा विदरला तो निद्रा राजा भरत स्वतःची स्वतःला विसरून गेला. मी कोण आहे काय आहे हे विसरला आणि अशा प्रकारे ते असणाऱ्या हनुमंताची अवस्था पाहिली आणि स्वतःही असणारा मृत्यागत अवस्थेमध्ये पडला. मी कोण काय हे सर्व काही विसरला गेला. नाडवे देहदे भाणा रामरूपी जडला पूर्ण खंडला बोल तोडले मोणा भरत पाण विचारला. मी कोण आहे, माझं कर्तव्य काय आहे हे सर्व काही असणार ते हे भान हे सर्व काही असणार शोध बोध सर्व काही विसरला आणि या वानराची या हनुमंताची अशी अवस्था का बरं व्हावी याचं आश्चर्य त्याला वाटू लागलं. भरत विचारला भरतपणा हनुमान विचारला हनुमानपणा दोघांना नाटवे दोन्ही पणा तटस्थ पूर्ण श्रीरामे. समोर हनुमानजी बेहोश होऊन पडलेले आहेत, तेही मृत्यागत अवस्थेमध्ये. राजा भरतही अशा प्रकारचा झालेला आहे. बोध देवे प्रवटन दे ड्युटीज, आमचं कर्तव्य काय आहे दोघंही विसरले गेले. रामायण बंद पडण्याची वेळ आली, परंतु भगवान प्रभू रामचंद्राची कृपा दोघे विसरले दोन्ही पणा कार्या ढावना करी कोण बाप गर्भालू रघुनंदन चैतन्य पूर्ण चेतविले. काय महाराज या ठिकाणी प्रभू रामचंद्राची कृपा आहे, त्या ठिकाणी रामायण बंद पडण्याची कशी शक्यता आहे बरं. अरे भगवंताची कृपावती दोन्ही हे एकाच भगवंताचे भक्त असणारे त्या ठिकाणी त्यांनी केलं आणि चैतन्य जागृत केलं. आता कोणता भक्त जागृत होतो पाहूया. जीवन सावध केली प्राणशक्ती या परिचारली इंद्रिया पाठवत धारी झापडी उघडली नेत्रांची. आपल्या इंद्रियांना काय काय कार्य करायचं याच्या कार्याची आठवण होऊ लागली. प्राणशक्ती शरीराला स्फूर्ती उर्मी क्रियाशक्ती बहाल करणाऱ्या ऊर्जा स्त्रोताला प्राणशक्ती म्हणावी. जीवन कळा सावध होऊ लागले आणि त्यामध्ये असणारे हनुमानजी बोलू लागलेले त्या चित्त चेतनेने दलित मानपूर्व संकल्प पाठविता बुद्धी निश्चयाचे अंगीकारित राधवित बुद्धीना बुद्धीने निश्चय करायला सुरुवात केली, चित्तानं चिंतन करायला सुरुवात केली आणि जागृत अवस्थेमध्ये हनुमानजी आले आणि अशा या स्थितीमध्ये प्रभू रामचंद्राची कृपा झाली. श्री ज्ञानदेव महाराज
पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री गणेशाय नमः श्री रामचंद्राय नमः चित्त चैतन्य ते जनित मनपूर्वकं कर्माशवित बुद्धी नित्य ते अनिकालित रामकार्यार्थ साधावया. सद्गुणाश्वरांना कार्यकर्ते कथा सांगतायत, कथा 7व्या अध्यायाची. आणि त्यावेळेस सांगत असताना वक्तृत्व करणारा सांगत असताना सांगता असणारी समाधिस्थ अवस्था त्या ठिकाणी झाल्यानंतर रामप्रभूला त्या ठिकाणी कार्याचा आठवण करेल असं बोलल्यानंतर रामप्रभूनं 17वी जीवनकळा महाराज असणार चेतवण्यात दिलेली आहे. आणि चेतवल्यानंतर बुद्धी असणारा निश्चय करू लागलेले आहे, मन संकल्प विकल्प करू लागलं, अहंकार वृत्तीवर आला. असं त्या ठिकाणी म्हणून हनुमंतराय सावध झाले. आकाश मात सावध होये मणिमद झाले आहे उगाचे तटाचे आहे आठवणोये स्वामी गाजा. त्यावेळेस हनुमंतराय सावध झाल्यानंतर जिकडं तिकडं बघू लागलेला आहे. मला काय झालेलं आहे, उगाच वेळासारखं काय बसलेलं आहे, कशासाठी आला. आणि त्या ठिकाणी असं हनुमंतराय विचार करून उड्डाण करू लागले. करू पाये उड्डाण भरते घातले लोटांगण मदा सनातन करिता पूर्ण तेली प्रयाण करू पाही. आतापर्यंतच्या जे काही 5-10 ओव्या झाल्या, ती ओव्या असणाऱ्या समाधिस्थ अवस्थेच्या झाल्या. श्रवण भक्ती करत असताना भरताची अवस्था, आता संसारामध्ये व्यवस्था, परमार्थामध्ये अवस्था. आता बरी आहे इथे व्यवस्था, अंतरून आहे, चहा आहे, ते संसारामधली व्यवस्था आहे. पण अवस्थेला भक्त त्या ठिकाणी झालेला होता. कारण दोघे असणाऱ्या दोन्हीपणाला विसरले आणि हे असणारं समाधीच्या शेजेपाशी बांधून घाली ध्यानाशी किंवा ब्रह्मानंदे लागली टाळी कोण देहाते सांभाळी दोन्ही विधी अवस्थेत झालेले होते. हे असणारं भक्तीचे लक्षण अवस्था. आता इथून जी ओळी झाली करू पाहे उड्डाण. हनुमंतराव उड्डाण करत असताना त्यानं पाय धरले, म्हणजे गृहस्थ आश्रमाच्या ओव्या चालू झाल्या. संसारिक जीवानं कसं वागावं त्याच्या ओव्या चालू झाल्या म्हणतात. भोजन करावे येथे प्रसाद झाले माते उपटुले आता ते मिळत चित्ते कृपाळू. हनुमंतराव पर्वत घेऊन उड्डाण करण्यासाठी निघाल्या बरोबर असणारे भरताने पाय धरले, म्हणू लागलेले आहेत भोजन करावे येथे. तीर्थप्रसाद मला द्या तुम्ही उरलेलं भोजन केल्यानंतर, आणि मग माझ्या जन्माचं कृत्य कल्याण असणार होईल. कृत्य झालं आणि इच्छा केली ते पावलो. माझ्या मनाच्या ठिकाणची इच्छा आहे तुम्ही भोजन करावं, मला असणारं सणात करावं, मी अनाथ आहे, फक्त ऐकलं नाही. अशा प्रकाराने हनुमंतराव राम भक्त पूजन करिता जाऊ देत त्याच्या सदा कर्माचा घात अधमात भोगी. नाथ बाबा सांगू लागलेले आहेत, संसारिक जीवानं कसं वागावं. जर घराच्या ठिकाणी आली श्रीराम भक्त, घराच्या ठिकाणी राम भक्त जर त्या ठिकाणी आला तर त्याचं आदरातिथ्य केलं पाहिजे, पूजा केली पाहिजे. आणि पूजा न करता जर जाऊ दिला तर त्याच्या कर्माचं म्हणजे जेवढे काही कर्मक्रिया केली भजन पूजन पोथी ते व्यर्थ आहे. त्याचा असणारा आदरातिथ्य केल्यानंतर कर्माचा घात होतो म्हणतात. आईची निज धर्म विवंचना तुझा दोष नंदना सर्वता उदाहरण करी मना म्हणे चरणा लागलो. भरत म्हणू लागलेला आहे, हनुमंतराया तुला संध्या धर्म असणारा विवंचना आहे, पण मला बाजूला कशाला ठेवू लागलेला आहेस. तू जर कथा असणारा मला प्रसाद न देता गेल्यानंतर माझ्या मनाला उदास होणार आहे. कथा असणारी सांगितलास, पण प्रसाद दिनाने चाललेला आहेस म्हणून असणारा मला उदास करू नको. ये रे बाळा त्वरित जैसा राम तैसा भरत लोळा पाया लागत या चित्त सर्वता. असं बोलल्याबरोबर हनुमंतराव पुन्हा पाया पडू लागलेला आहे. जैसा राम तैसा भरत, जसा राम आम्हाला श्रीसावंदी आहे तसंच असणारे तुम्ही आहोत. हे अनुचित या ठिकाणी म्हणजे मला जेवण करा हे उचित नाही. कशामुळे नाही, पुढच्या ओळीत आहे. कोणीचे पिचे वचन भरत झाला हास्य वदन तुझं सगळं धर्माचे निजज्ञान मदत का करायची. आता हनुमंतरानं असं बोलले
भांडणं जर अधर्मानं केलं तर नरक प्राप्ती आहे, भांडणं जर धर्मानं केलं तर त्यावेळेस असणारं स्वर्ग प्राप्ती आहे, वीरगती प्राप्ती आहे. भांडणाला जर धर्म तर परमार्थाला आहे का नाही सांगा. परमार्थ असणारा त्या ठिकाणी. आता भांडणाचं सांगायचं झालं तर महाग जावं लागतंय. कुठं? त्यावेळेस त्याचं धर्माचं भांडणं म्हणजे कुंभकर्णाला हनुमंतरायानं मारल्यानंतर सुग्रीव गेला आणि त्यानं जशाला तसं उभा केला. एका विरावर दोघं जण तिथं जावं लागतं. वेळ नाही म्हणून थोडक्यात समजून घ्या. आणि धर्म असणार म्हणजे निज धर्म हा चोखडा, नाम उच्चारू घडोघडा, परमार्थामध्ये नामचिंतन करणं, एवढ्या धर्माचं तुला ज्ञान आहे. आता ज्ञानाची खूप धर्माची खूप व्याख्या आहे त्या ठिकाणी. पण त्या ठिकाणी सांगू लागला मला चालवण करू नका. सगुण असावा, गुणवान असावा, फुलवान असावा, वेदाचं आचरण करणारा असावा, अविरहोत्री असावा आणि त्या ठिकाणी लांबून मंत्रानं उच्चार करून अग्नी पेटवणारा असावा. असला ब्राह्मण असणार त्याची पूजा करावी. असला नाही मिळाला तर गेले हरपोणी श्रीरंगा वाचुनी आणून किती व शिकवाल मज वेळोवेळा. म्हणून त्यावेळेस असणारा कुणा का कुळातला असत नाही, कुणा का श्रीराम भजनामध्ये रत असल्यानंतर अशा भगवंताची पूजा करावं म्हणू लागले. ज्या महान भगवत भक्ताला या विश्वामध्ये आता विश्वात्मके देवे, या विश्वामधलं देव जर काय आहे कोणता असेल तर आत्मा देव आहे. ज्ञानी आत्मा तोच साचा म्हणजे खरा भगवंत तोच आहे. आणि त्याला जो ओळखणारा आहे आणि ओळखून पूजा करणारा जो आहे तो पूजा करणारा पहिल्या नंबरचा आहे म्हणू लागले. नरक प्राप्ती आहे. आणि अशाची पूजा केल्यानंतर वृद्ध त्या ठिकाणी त्या नरक प्राप्ती आहे आणि वृद्धव गमन नाही. आणि अशाची पूजा केल्यानंतर वृद्धव गमन आहे. आता वृद्धव गमन म्हणजे काय आहे? आपलं समजाचं अधोगमनच आहे. अधोगमन ऊर्ध्वगमन म्हणजे सांगतो की या देहाला किती दरवाजे? 9. अजून की तुम्ही थोडा अभ्यास करा गुरुकृपेचा. 10 दरवाजे असणारे आहेत. 10 दरवाजे आहेत आणि आपला 9 दरवाजा वाटच त्या ठिकाणी जीव जातो. म्हणून याचसाठी केला होता टास आणि शेवटचा दिस गोड व्हावा सत्य शक्त्या प्रवचन एवढं एकाग्र चित्ताने एवढ्यासाठीच ऐकायचे आहे. पळत गेल्यावर ऐकणं होत नाही, श्रवण मनन चिंतन निस्ध्यास होत नाही. घडत ते घडण्यासाठीच आहे. म्हणून असणारा तो 10वा दरवाजा मुळगारीमुळे स्थापिला गणपती. 10वा दरवाजा कुठे सांगून जातो माय आपली मात्याकडे तिथं असणारा दशम दरवाजा आहे. तिथून जीव जातो, तिथून जे ऊर्ध्वगमन काढायचं आहे म्हणतात. आणि सुचेत श्री हरिभक्त करायला पांडवांची पिठाई केली. श्री हरिभक्त करायला भागवताचार्य प्रभाकर महाराज गुरु महाराजांनी खूप सगळं प्रश्न करतो का पण आहे. म्हणून महाराज शक्यतो थोड्याच वयासाठी महाराज सकाळपासून
आणि शेतीचा कार्यक्रम संपल्यानंतर जे काही सन्मानाचा शिल्पकार आहे ती घेतल्याशिवाय करता येईल. जसं असते ना तसं जसं जसं वाचन आणि चांगलं करावं त्याचा स्पेशल सारखा करायचा. म्हणून विशेष करून यांना वेगवेगळे आता करायचं ना. राजा रामचंद्र भगवान की जय, महारुद्र हनुमान की जय. भक्तीचे केवळ हृदय श्रीरामाचे सभायाभ्यंतर साचे निश्चयाचे राम भजना. सुत भजन भक्तीचे केवळ हृदय श्रीरामाचे सभायाभ्यंतर साचे निश्चयाचे राम भजना. असो ऊर्ध्व गमनासाठी उच्च स्थिती प्राप्त होण्यासाठी निश्चयानं श्रीरामाचं नामस्मरण करावं, श्रीरामाचं भजन करावं असं म्हणू लागलेलं आहे. ज्ञान तरी अत्यद्भुता जग ब्रह्मरूप देखता ब्रह्मानंदे सदा डुलत ब्रह्मभूत कपिला. हनुमंता हे कपिनाथा, सगळं जग ब्रह्मरूप आहे. या अवस्थेवर आरूढ असणारी तुमची जी अवस्था आहे ती काय बोलू असं भरत म्हणू लागलेले आहे. ऐशियासी देखो दोन करी पूजन मानतो महापापी पूर्ण राम दर्शन त्यास कैसे. असा महात्मा आल्यानंतर त्याची पूजा जर कोणी करीत नसल तर त्याच्या एवढा अधम कोण आहे असं म्हणू लागले. राम साधूची दृष्टी राम साधूची गाठी राम साधूची पोटी भजन भेटी राम भेटे. असो त्याला अविरत म्हणावं, अखंड म्हणावं, त्याला नित्ययुक्ता उपासते म्हणावं. असं सदा सर्व काळ ज्याच्या जीवनामध्ये ज्याच्या ध्यानी मनी राम आहे त्याच्याबद्दल मी काय बोलावं असं म्हणू लागलेले आहे. राम साधूची गती राम साधूची स्थिती राम साधूची भक्ती श्रीराम प्राप्ती सत्संगे. असं म्हणून संतांचं जीवन सांगितलंय की त्यांची स्थिती गती त्यांची अवस्था ही सगळी रामरूप अशा प्रकारची झालेली असते. राम सत्संगा तुला राम सत्संगी विकला राम सत्संगा लागला राम राहिला सत्संगे. असो परमार्थातली सगळ्यात मोठी साधना सांगू लागलेली आहेत. सगळ्यात मोठी साधना कोणती असेल परमार्थामध्ये तर संताची संगती मनोमार्गे गती. म्हणून श्रीराम प्रभू जणू सत्संगाला विकून घेतलेला आहे त्याने. अशा प्रकारची अतिश्रेष्ठ अशा प्रकारची उच्च स्थितीची साधना सांगू लागलेली आहे. भक्ता सवाय श्रीराम राव कपी स्वे भक्त राव भाग्य भेटला महाराव सौभाग्य पहाहो पहाहो केवढा मी. सभा या अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी अशी त्याची वृत्ती झालेली आहे, त्याची स्थिती झालेली आहे, त्याची गती झालेली आहे. असा भगवत भक्त मला भेटलेला आहे. आज खऱ्या अर्थानं माझा अहोभाग्य आहे असं भरताला वाटत होतं. ऐकोनी भरताचे उत्तर हनुमान झाला चिंता तुरम भरता नमोनी सत्वर काय कपिंद्र बोलिला. असं ज्या वेळेला भरताचं बोलणं ऐकलं त्यावेळेला हनुमंतराय त्या ठिकाणी काय बोलू लागलेले आहेत ते आपण ऐकूया. श्रीराम तुझे वचना सर्वता उल्लंघे पूर्ण
संकोचितांतकरणां ते समाधानावधारी श्रीरामानुजा तुझे वचना सर्वतानुलंघे पूर्ण संकोचितांतकरणां ते सावधानावधारी. श्रीरामाचा अनुज असणाऱ्या भक्त श्रेष्ठा, मी तुझं वचन मी उल्लंघन करू शकत नाही, अशी माझी अवस्था झालेली आहे, असा हनुमंतराय भरताला म्हणू लागलेले आहे. स्वमित्र पडिला विसरणे नाही घेतले जीवना, येथे मी करिता भोजना तेची दुशान राम भजनी. असं मी आपलं वचन उल्लंघन करणार नाही, परंतु सौमित्र निचेष्टित पडलेला आहे, मूर्छा अवस्थेमध्ये असलेला आहे. अशा अवस्थेमध्ये त्याला सौमित्राला टाकून मी या ठिकाणी आपलं भोजन स्वीकारणं, प्रसाद स्वीकारणं हे माझ्यासाठी निंदनीय ठरेल, असं त्या ठिकाणी हनुमंतराय म्हणू लागलेले आहे. श्रीराम बैसला चिंता वांडर भाग शोका पुलितम विभीषण दुःखे तळमळी मदती येताहार केवी. असो रामप्रभू सचिंत अशा म्हटलेले आहेत. त्या ठिकाणी वानर भार सगळा शोकाकुलित अशा प्रकारचा झालेला आहे, विभीषण चिंतित असलेला आहे, आणि अशा अवस्थेमध्ये मी या ठिकाणी असणारं भोजन स्वीकारणं हे उचित ठरणार नाही. स्वामी भरता विनंती ऐकवत द्यावे चरणोदका संभावना सकळी येणे देख पावली. असं हे रामानुजा, आणि म्हणून आपल्या भेटीमध्ये आपल्या दर्शनामध्ये माझी सगळी संभावना या ठिकाणी माझं जे आदर आतिथ्य आहे ते सगळं खऱ्या अर्थानं आज पूर्ण झालेलं आहे. तुझे चरण कीर्त घेता विजयी होईन सर्वता, स्वमित्रा उठवीन तत्वता लंका नाता जीवघात. असं मी आपलं चरण तीर्थ जर नाही घेतलं तर काय होईल की पुढचं जे एवढं सगळं घडणार आहे ना, हे सगळं घडणार नाही. उभवानी राम राज्याची गुढी कुठे देवाची बांधवडी, सीता सोडवीन तातडी येथे रोकडी आणि असं संस्कृतीची ध्वजा त्या ठिकाणी फडकवायची आहे, 33 कोटी देवाची बांधवडी त्या ठिकाणी असणारं सोडवायची आहे, सीतेला त्या ठिकाणावर असणारं मुक्त करायचं आहे, विभीषण शरणांगत झालेला आहे त्याची स्थापना करायची आहे लंकेच्या ठिकाणी, हे सगळं कार्य राहून जाईल. म्हणून करणी ठेविला माथा तव भरत म्हणे मागुता, काही विनवीन कपिनाता हे तत्पतारी गावे. म्हणून भरताने काय केलेलं आहे, हनुमंताने काय केलंय, भरताच्या चरणावरती त्या ठिकाणी नतमस्तक झाले, आणि काय घडलं ते ऐकूया. पुंडलिकावदे हरिठोर श्री ज्ञानदेव तुकाराम. सांगायला महाराजांचं ज्येष्ठ नागरिक त्यांना 5 वयाचं नाम घेऊन दगडी शोक जमत नाही का, सगळं रडू सांगावं लागेल. ह्याची श्रीराम दर्शनाचित्त बहुत झाले उत्कंठित, आज्ञेस्त आडवेथा काही मत चालेना. कथा म्हटल्यानंतर आपण ऐकू लागलो हनुमंतराय भरत यांचा असणारा समाज. भरताना गेल्यावर हनुमंतरायानं सांगितलं की इथं त्या लक्ष्मणाला टाकून भोजन करणं योग्य नाही, तुमचं चरणतीर्थ मला मिळालं तर मी असणारा विजय होईल, अशा प्रकारानं असणार आहे. भगवान तुझे सरेना त्यावरी करी आरोहण माझे वराचे रुचांगण, श्रीरामापण करावे. त्यावर तुम्ही आरोहण करा आणि हे
हे सर्व काही असणारे माहिती आहे आम्हाला. इतुकेरी कृत्य कृत्य झालो तुझे निराश. तू तर कृपाळू श्रीराम भक्त मनोगता रडावे. जेवढं जर तुम्ही कार्य केलं ना तर ते असणारे आम्हाला कर्तव्य असणार तुमचा होईल, तुमचा होईल नाही असं बरं. श्रीराम भजन स्मरता तुझ नाही सर्वता जाणोरी माझ्या मनोगता वचनाता संपादी. असणारा अहोरात्र रामाचे चिंतन करू लागले, भक्त आहात म्हणून माझी विनंती एवढीच स्वीकारा. ऐकोणी भरत वचन हनुमंत विस्मयापन्न कोण मुलांनी तुझे वचन मनोनी चरण वंदिले. आणि तुमच्या शब्दाचं मी उल्लंघन करणार नाही म्हणून पाया करते. वाटेशी पडले महामौना राहिला तोडी कर जोडूना. ये रे पापी वाजोड्या सजोड्या तुझा किती बाजला भिला. ज्यावेळेस पाया असणार झाले आणि हात जोडल्या सर्वता काही नसरे माता ऐसे प्रोसा बाणाग्री. दोघेही एकमेकांच्या प्रेमामध्ये दूर झालेले आहेत, तल्लीन होऊन गेलेले आहेत, देहभान विसरलेले आहेत. अशा अवस्थेमध्ये असणारा भरत हनुमंतरायाला त्या ठिकाणी पाठवण्याची तयारी करू लागला. घरोनी प्रदक्षिणान मन घेते चरण कीर्त मागो पाडी करिता रोहन ये रे सिदान साध संगी अशी जी काही भक्त असणार आहे असे म्हणजे अहोरात्र नामचिंतनामध्ये जे तल्लीन आहे त्या भक्ताचं चरणतीर्थ जरी मिळालं तरी पूर्ण असणार त्या ठिकाणी आपले समूहन प्राप्त होत असते. अशा प्रकारे चरणतीर्थ घेतलं, प्रार्थना आपलं प्रदक्षिण असणारी केली, निघण्याची तयारी. कोडी काढवणी कानडी करी वे श्रीका परवडी उनी उनी झडाडी पान कोडी देसुनी. हनुमंतरायाने निघण्याची तयारी केली. भक्ताने असणारा आपल्या धनुष्याची बाण लावला, कानडी ओढली आणि बाण सोडला. करोनिया राम स्मरणा भरते सुडी आणि बाण कपी करोनिया राम स्मरणा विमुनी सदा नवसळला. यावेळी महत्वाचं एक असणार कोणतंही कार्य असो ते कार्य करत असताना पहिलं रामाचं नाम घेणं आणि पुढे कार्याला आरंभ करणं. हनुमान जाता गगनात गगनाव घेईल भरताच्या बाणाचा वेग आहे, हनुमंताच्या शक्तीचा वेग आहे. आकाशामध्ये उडान घेतलं, तेजस्वी असणाऱ्या स्वरूपानं हनुमंतराय निघालेले. अशा प्रकारे असणाऱ्या भरताच्या बाणाचा आरंभ झालेला आहे आणि आकाश मार्गाने असणाऱ्या हनुमंतराय निघतात. ज्यावेळेस भरताना पाठवायची तयारी केली, पाठीला बाण सोडला, श्रीराम जयराम नामाचा असणारा जय जयकार त्या ठिकाणी केलेला. विजयी भरताच्या समाधान सुटलेला आहे. लक्ष्मण उठण्याच्या तयारीने निघाले म्हणजे कार्यामध्ये यश प्राप्त होणार. नृत्य करीती तातडी स्वर्गी श्रीराम जयराम नामाचा जय जयकार चाललेला. आकाशवाणी श्री शोभा शोभायमान सर्व तेजस्वी असणारे आणि हनुमंतराय आकाश मार्गानं रामप्रभू करतो निघालेले आहे. रामचंद्र भगवान की जय. वाचक म्हणून आणि सूचक म्हणजे दगड जनार्दनची जागा दगडूमध्ये राहत आपण जनार्दनचे साथ जे की आज आपल्यात नाही त्या विचाराला आमच्यासाठी खूप केलं म्हणून याला सदैव त्याच्या आपल्याला शांतीला हो आणि त्याची बुद्धी दगडूला मिळो
परमेश्वर चरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या लक्ष्मी शक्तीच्या निमित्ताने एखाद्या मोठ्या माणसाच्या लग्नाला सरकारवर आमदार सरकारवर मंत्री असते तसं आमची छोटीशी वाडी आणि रत्नाला हरिभक्त करायला आले. आता कसं कुठं तुम्हाला नाराज न होता बाकीच्या संधी देत आता राहिले तर आमचे गणपती महाराज त्यांना पंचकर देऊन टाकून आमच्यावर म्हणून आता या ठिकाणी राग आणि आपले गुरु महाराज त्यांना कारणावर बोलायचं पण करायचं यांचं होईल. आणि अशी एखादी जोडी लागली म्हणजे आम्हाला त्याच्यासाठी नाही भेटतो कारण का 25-26 बिनबुल झाल्या. चला येणीकडे आतापर्यंत कथा कुठं होती नंदीग्राममध्ये. आता ज्या सुनेच्या आत्मदातावर राम प्रभू व्हायचं त्या ठिकाणी काय म्हणतात अरे राम प्रभू हे नरनीला दाखवत आहे. नरनीला कशी असते काय करतोय पूर्ण सांगत आहे. अरे माझा हनुमंतराय कसा काय आला नाही विचार भेटला अरे माझा हनुमंतराय काय असं काय लागला असं जर उशीर झाला तर विघ्न निर्माण होणार म्हणून बोलायला गेल्यावर तिथं पर्वत तुटला असेल का काय का पर्वत सापडत नाही म्हणून भुलून गेला असेल का काय झालं पर्वत हे टाकीला औषधी डोळ्यात वहिना की डोळा लागला पर्वते माझा हनुमंतराय पर्वतावर गेला असं पर्वतावर गेल्यावर त्याला डोळा लागला असं डोळा लागून झुकी गेल्यावर त्याला ध्यान लागलं नसेल असं का बरं झालं असं ती माया केले बहुत गुण पडला हे हनुमंत कपिनाथ कर्म आहे विचार करतो राम प्रभू. अरे राक्षस त्या पर्वतावर असते म्हणून त्या हनुमंताला लागून टाकलं असतं सगळं भांडण करीत असते म्हणून माझा हनुमंत आला तसं काय नाकळे सर्वथा मायसी जिंतून माया राक्षसी निर्कायासी नादेल मायाला देणार नाही हो काय करणारा सगळे अरे ते का पूर्ण सगळे आता अजिंक्य असणारा माझा हनुमंतराय मायला देतोय का कर्पांची देणार नाही तिला जिंकणार माझा हनुमंतराय गंधर्वाचे ती देखील औषधी घेत पर्वती माझा हनुमंतराय पर्वतावर गेला तर का पर्वत
करण्यासाठी गंधर्व आहेत तर ते गंधर्व औषधी घेऊन येत नसते म्हणून बरं माझा हनुमंत आला कसं काय ती कळी मांडली तेथे घेऊन दे ती औषधी ते बळे मिसळून युधाते ती कपिते गोपिते गंधर्व राहत म्हणून इथं काय केलं असं त्यांनी वेळा टाकला असं औषधी घेऊन येत नसते हनुमंतराला लागला असं हनुमंतरा त्यांच्याबरोबर करीत असेल का म्हणून वेळ लागला असेल का सुशेणा कपिते शने मारे गंधर्वाचे जगते तळे हनुमंताचे रणे उदासे रबिडले गंधर्व आहे तो प्रत्येकात अरे एवढ्याला मारलेला एक क्षण सुद्धा माझ्या हनुमंतराला लागत नाही कारण हनुमंतरा सुंदी तडसत आहे त्यांचा त्याला पराक्रम आहे म्हणून त्याला जिंकला असं पण का बरं वेळ लागला असं माझा हनुमंतरा आईचे सहस्र चिंतन मारिला कुमार आरट वेद हनुमंता माझा हनुमंतरा साधारण नाही 14,000 बंक 80,000 किंक जम्बूमाळी आखिया आणि इंग्रजी त्याला धाक लावणारा एवढा समर्थ माझा हनुमंतरा त्याला देणार नाही आम्ही राक्षसाच्या पंक्ती शने मारिया मारुते येथे गंधर्व बापुडे तिथे शने कपे पते माझा हनुमंतरा लंकेत गेलेला एक क्षण सुद्धा डोळ्याची पापी त्या एवढ्या अवधीमध्ये असंख्य राक्षस मारले एवढा माझा हनुमंतरा समर्थ असताना का बरं माझा हनुमंतरा येत नाही सुशेना नकळे काय पडले लोटून गेली मध्यराते हनुमान येते शिरगती रघुपती सचिंत अरे हरे सुशेना मध्यरात्र लुटून दिली आता एकच प्रयोग आहे म्हणून बरं माझा जर हनुमंतरा नाही जर आला तर सूर्य उदय लक्ष्मणाचा घातला काय आणून त्या भरगाव शिक्या म्हणून सुशेनाला मोठा सचित म्हणजे दुरावस्थेत झालेला आहे लक्ष्मणा औषधीचे पूर्ण झाले नयन लक्ष्मण गेले रामपरला झालेला दुःखाच्या भरामध्ये बोलायला चालू अरे सुशेना जर ते सूर्यकिरण लक्ष्मणाच्या मुलावर जर पडली तर तुझे प्राण लक्ष्मण झालं तो औषधीचं काय करावं कसा माझा हनुमंत येत नाही म्हणून दुकानाला बोलत आहेत लक्ष्मणा काय केले रणियोधाचे सांगिले शक्ती भेद क्षण केले मद मोकळे संग